भगवती ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6वा. 6व्या अध्यायामध्ये आपला विषय या ठिकाणी सुरू आहे की प्राप्य पुण्यकृतं लोका नुषित्वा शाश्वती समाहा शुचिनाम श्रीमतां गेहे योग भ्रष्टो विजायते. आता तो असणारा योग भ्रष्ट पुरुष आहे. तो योग भ्रष्ट पुरुष आणि त्याला ह्या जन्मामध्ये अशा प्रकारे योग प्राप्त झाला नाही. मग त्या असणाऱ्या योग भ्रष्ट पुरुषाची पुढं काय अवस्था होते, तर त्यामध्ये भगवंत सांगतात की अर्जुना, असा असणारा योग भ्रष्ट पुरुष आणि काय होतं की पुण्यकर्म करून ज्या ठिकाणी पुण्यवान लोक जात असतात त्या दिव्य लोकाला, अशा दिव्य लोकाला हा योग भ्रष्ट पुरुष त्या ठिकाणी जात असतो आणि त्या ठिकाणी अनेक काळापर्यंत त्या ठिकाणी राहत असतो. आणि मग तिथला तो भोग झाल्याच्या नंतर, आता हातीतला भोग म्हणण्याचं तात्पर्य त्या भोगाची याला कोणत्या प्रकारची आसक्ती नाही आहे, पण हा त्याला भोग अनायासे त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी अनेक काळापर्यंत राहून आणि पुन्हा तो काय होतो की त्या ठिकाणी धनवान श्रीमंत अशा असणाऱ्या लोकाच्या घरी त्याला काय होतो, जन्म होतो. म्हणजेच त्या ठिकाणी त्याला मागच्या जन्मामध्ये जे अनुकूल असणारं आणि पारमार्थाकरता जे वातावरण आवश्यक होतं ते वातावरण नव्हतं, परंतु पुढच्या जन्मामध्ये आता त्याला अशा प्रकारचं अनुकूल अशा प्रकारचं त्या कुळामध्ये वातावरण भेटतं की जे कुळ त्या ठिकाणी कसं आहे, सुचिना म्हणजे अतिशय शुद्ध आहे, पवित्र आहे आणि श्रीमंत आहे आणि पारमार्थ करण्याकरता त्या योगभ्रष्ट पुरुषाला अतिशय अनुकूल असं वातावरण प्राप्त होत असतं. त्यावरती माऊली म्हणतात, ऐके कौतिके हे कैसे जे शतमुखा लोक सायासे ते तू पावे अनायासे कैवल्य कामू. म्हणे अर्जुना ऐक, काय कौतुके म्हणे, काय कौतुके काय नवले, हे कैसे, हे कसं काय कौतुक नवले जे शतमुख लोक सहाशे आणि जे सुख प्राप्त करून घेण्याकरता किंवा जो दिव्य लोक असणारा प्राप्त करून घेण्याकरता त्या ठिकाणी लोकसायासे आणि इंद्रादिक लोकाला प्राप्त करून घेण्याकरता त्या ठिकाणी हजारो नाही 100 यज्ञ त्या ठिकाणी इंद्रदेवाला फार कष्ट करून आणि अशा प्रकारे तो स्वर्गलोक त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यावा लागतो. पण काय कौतुक म्हणे तो ते म्हणजे ते असणारे पुण्यलोक, स्वर्गलोक, दिव्यलोक तो पावे अनायासे कैवल्य कामून. आता हा अनायासे म्हणजे प्रयत्न न करता, असे न करता आणि केवळ मोक्षाची इच्छा प्राप्त करणारा जो पुरुष आहे, अशा पुरुषाला आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचा पुण्यलोक त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. मग तेथीचे जे अमोघ अलौकिक योग भोगताई सांग कंटाळे मन. पण आता याच्यामध्ये असं म्हटलं की आता ह्या पुरुषाला कशाची कामना आहे, तर ह्या पुरुषाला मोक्षाची कामना त्या ठिकाणी आहे. म्हणजे हा निघाला कुठं आहे, तर योग प्राप्तीला निघालेला आहे. परंतु योग प्राप्तीला निघाला असताना त्या योग प्राप्तीला तो प्राप्त झालेला नाही, म्हणजे त्या योग मार्गापासून तो भ्रष्ट झालेला आहे, म्हणून तो योग भ्रष्ट आहे. अशा योग भ्रष्ट पुरुषाला आणि माऊली म्हणतात तेथेचे जे अमोघ आणि त्या ठिकाणी ते स्वर्गातले दिव्य लोकातले जे भोग आहेत ते भोग त्या ठिकाणी काय अमोघ आहे, म्हणजे निष्फळ न होणारे आहेत. असे दिव्य भोग आहेत आणि त्याच्यासाठी दिव्य शरीरे आणि अशा प्रकारचं ते अलौकिक भोग आहे. म्हणजे इथं लोकांमध्ये जे भोग असतात
ते भोग मात्र लौकिक स्वरूपाचे असतात, म्हणजे नाश पावणारे असतात. पण तिथले भोग मात्र सहजासहजी नाश पावणारे नाहीत. असे अलौकिक दिव्य असणारे भोग, दिव्य असणारे शरीर, असं सारं जरी त्याला मिळालं, परंतु काय, पण भोगताई सांग कंटाळे म्हण. परंतु ते सांग बरं अर्जुना, ते भोगताना त्याच्या मनाला कंटाळा येत नाही का? तर अशा प्रकारे ते सगळं भोगत असताना त्याच्या मनाला कंटाळा येतो. का कंटाळा येतो? कारण त्याचा मार्ग कोणता आहे? तर मोक्ष प्राप्ती हा त्याचा मार्ग आहे. पण त्या मार्गाला प्राप्त न होता हा दुसराच भलताच मार्ग त्याला प्राप्त झाला, म्हणजे जणू काय मोठं संकटच त्याला ओढवलेलं असतं. तर माऊली म्हणतात, हा अंतरायो अवचिता का ओढवला भगवंता, ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. आता आता तो भगवंताला त्या ठिकाणी म्हणतो, विनंती करतो, किंवा करुणा जणू काय भाकत असतो. तर काय म्हणतो, हा अंतरायो अवचेता, अरे आम्ही तर मोक्ष स्वरूपाच्या प्राप्तीकरता मार्गक्रमणा करत असताना त्या मोक्ष स्वरूपापर्यंत आम्हाला काही प्राप्त होता आलं नाही. परंतु प्राप्त होता आलं नाही म्हणून हे काय प्राप्त झालं, हा अंतरायो म्हणजे हा असणारा तुमचा स्वर्गाधिक दिव्य असणारा जरी भोग आम्हाला प्राप्त झाला, परंतु देवा त्याच्यात काय पडले, अंतर पडले. हा अंतर म्हणजेच अंतरायो, म्हणजे विघ्न निर्माण झाले. आणि ते काय झालं, अवचेता. अवचेता म्हणजे अचानक. अचानक म्हणजे कसं, की आम्ही निघालो होतो ज्या करता ते प्राप्त न होता, हे अवचितच अशा पद्धतीनं, अचानकच अशा पद्धतीनं हा सारा दिव्य भोग आणि अचानक का ओढवला भगवंता, आणि सांग बरं भगवंता अशा भोग आम्हाला त्या ठिकाणी का प्राप्त झाला. ऐसा देवी भोग भोगिता, दिव्य भोग भोगिता अनुतापी नित्य. असा दिव्य असणारा भोगे, जो भोग प्राप्त करून घेण्याकरता इंद्रादिकांना 100 यज्ञाचं फार कष्ट करावं लागतो, असा असणारा दिव्य भोग सहजासहजी न मिळणारा भोग आहे. हा भोग भोगीत असताना सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये काय आहे, नित्य आणि सातत्याने काय आहे, अनुताप असतो. म्हणजे तो सतत या गोष्टीचं प्रायचित्त करतो, की मी आता जर उचलतं पाऊल टाकला असतं तर मी माझ्या गंतव्यस्थानाला प्राप्त झाला असतो. परंतु आता त्या माझ्या गंतव्यस्थानाला प्राप्त न होता या भलत्याच मार्गाला प्राप्त झालो. आता ह्या मार्गाला आणि ह्या ठिकाणी आता कुठपर्यंत मला राहावं लागेल. खरं तर त्या भोग भोगण्याकरता प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अपेक्षा त्या ठिकाणी दिसते, परंतु याच्या अंतःकरणामध्ये अपेक्षा दिसत नाही. म्हणजे जसं एकनाथ महाराज म्हणतात, केले कर्म झाले तेचे भोग आले. म्हणजे जे कर्म करतो, जो भाव आपल्या अंतःकरणामध्ये होत असतो, तो भाव जसा असेल तसंच त्या ठिकाणी पुढची गती आपल्याला असते. तसं याच्या अंतःकरणामध्ये आता काय 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 भावना आहे, काय इच्छा आहे, तर हे मला का प्राप्त झालं, मग आता त्याला हे सगळं पुढं प्राप्त होईल का, हे परत पुन्हा प्राप्त होईल असं दिसत नाही. का, अनुताप. त्या ठिकाणी आपण काल एक प्रमाण त्याचं पाहिलं. तुकोबराय म्हटले ना, अनुताप चित्ती अनुतापे दोष जाये न लगे निमेष, परी तो राही विसावला आधी अवसान भला, हे चिप्राय चित्त अनुताप नाही चित्त, तुका म्हणे पापा शिवो नये अनुतापा. म्हणण्याचं तात्पर्य एवढं, आता हा जर भोग प्राप्त झाला आणि मोक्ष त्याला प्राप्त झाला नाही, तो योगापर्यंत प्राप्त झाला नाही, म्हणजेच काय, हा स्वर्गाला गेला, पण स्वर्गाला जाणं सुद्धा काय एक प्रकारचं पापच आहे. ह्या स्वर्गाच्या वाटा म्हणा, नरकाच्या वाटा म्हणा, या सगळ्या वाटा काय, या चोराच्या वाटा माऊली 9व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी सांगत आहेत. म्हणून हा जरी भोग भेटला तरी हा भोग सुद्धा काय, याला पुण्य म्हटलेलं आहे, परंतु हे पुण्य काय, पापानेच युक्त असणार जणू काय पुण्य आहे. आणि त्या मोक्षापर्यंत जाण्याकरता काय, तर मज पाहिजे ते शुद्ध पुण्य. ते पुण्य मात्र या ठिकाणी नाही. हे जणू काही त्या ठिकाणी पुण्य म्हणण्यापेक्षा हे एक प्रकारचं पापच आहे. म्हणून त्या बाबतीत
अनुताप त्याच्या अंतःकरणामध्ये, प्रायश्चित्त तिच्या अंतःकरणामध्ये सातत्याने त्या ठिकाणी असतं. पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माची या माहेरी, लांबा उगवे आगरी विश्वश्रेचा. पाठी जन्म संसारी, आता हा जो असणारा स्वर्गातला दिव्य भोग आहे, आता हा त्या ठिकाणी असणारा दिव्य भोग तो भोगतो की नाही? भोगतो. मग हा दिव्य भोग कधी संपतो? आता काल आपण असं पाहिलं की परदेशामध्ये जरी गेलं, परदेशामध्ये कशाला जायचं? साधं जवळ एखाद्या शहरात पाहुण्याकडे जरी गेलं तरी पाहुणे कधी कधी विचारतात, तुम्ही कधी जाणार आहे बरं? म्हणजे अजून त्याला म्हटलं पण नाही आपल्याला थांबायचं म्हणून, तरी ते म्हणतात तुम्ही कधी जाणार आहे बरं, आहे का नाही? तसं मग परदेशात गेल्याच्या नंतर आणि स्वर्गात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुद्धा हेच असतं की काय माऊलींची काय उभे, पुण्याची पावटी सरे, मग सभेची इंद्रपानाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणजे आता थोडक्यात ते अदृष्ट स्वरूपाचं पुण्य, आता याला दृष्ट होतं का? याच्याकडे अपेक्षा होते का? गंतव्य स्थानाला प्राप्त झाला नाही म्हणून अशा पद्धतीनं तिथं त्याला जावं लागलं. मग या अदृष्ट स्वरूपाचं अप्रत्यक्ष काय झालं? पुण्यच झालं होतं. का? त्यांनी साधना केली होती आणि साधनाच्या जोरावरती अशा प्रकारचं पुण्य स्वाभाविकपणे उत्पन्न झालेलं होतं आणि ते पुण्य आता त्या ठिकाणी त्याचं संपलेलं आहे. म्हणून पुण्याची पावटी सरे, म्हणून त्या ठिकाणी काय हा येऊ लागतो माघारी, कुठं? मृत्यू लोका. कारण मृत्यू लोकालाच यावं लागतं, कारण स्वर्गातून काय लगेच मोक्ष काही होत नसतो. का मोक्ष होत नाही? कारण स्वर्ग हा काय मोक्ष देणारा नाहीच आहे त्या ठिकाणी. मग मोक्ष देणारा कोणता लोक आहे? तर मोक्ष देणारा हा मृत्यूलोक आहे. आणि या मृत्यूलोकाची सारी त्या ठिकाणी काय करतात? स्वर्गीचे आम्हाला इच्छितात ते देवा, ऐक नाही, किंवा आणखीन एक अभंग आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ह्या सगळ्यांना अपेक्षा कशाची? तर मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, म्हणजे यह लोकामध्ये त्या ठिकाणी काय आहे? आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, या ज्ञानाच्या माध्यमातून मोक्ष प्राप्त होतो. म्हणून यायचं झालं तर यह लोकामध्ये यायचं, नाही तर मग त्या परलोकाला जायचं. आता ते ज्ञानी मनुष्याला काय, हे दोन लोकातून फक्त काय उद्धार करून घ्यायचा असतो. यांना तिसरा लोक आहे का? यांना तिसरा लोक नाही. आणि अज्ञानी लोकाला तुकोबरा म्हणतात पाप पुण्य सुख दुःखाची मंडळी, एका बळे धाव घेते. पाप आणि पुण्य हे काय? पाप पाप झालं म्हणजे काय होतं? तर पाप झालं म्हणजे दुःख होतं आणि पुण्य झालं म्हणजे काय? सुख होतं. सुख कुठं? त्या दिव्य लोकाला केवळ सुख आहे आणि या लोकाला पाप, आपलं सुख आणि दुःख या ठिकाणी काय मिश्रित आहे. आणि हे कौतुक डोळा पाहिले सकळ, नाचवितो काळ जीवाशी. अशा पद्धतीनं काय हे काय कौतुकाने आणि तुकोबरा म्हणतात हे मी आमच्या डोळ्याने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि नाचवितो काळ जीवाशी. अशा प्रकारचा हा काळ मात्र ह्या ठिकाणी जीवाला नित्याने आणि त्या ठिकाणी काय करत असतो? नाचवत असतो. कसा? स्वर्गीच्या भोगे सरता नरक आणि मागे पुढे एक एक दोन्ही. मग स्वर्गाचा भोग संपला की नरक, नरक म्हणजे यलोक, आणि परलोक तरी काही नरक नाही का? मला सांगा, तो परलोक आणि जर चांगला दिव्य असला तर मग या ठिकाणी हा म्हटला असता का? हा साधक म्हटला असता का? हा अंतर्या उचिता का उडवला भगवंता, असं म्हटलं असता का? हे का बरं तुझ्या माझ्यामध्ये विघ्न तयार झालं? म्हणजे हे नित्य अनुताप तो त्या ठिकाणी प्रायचित्त करतो. म्हणजे याला भोग मानायचं का? हा रोगच आहे, हा भोग नाहीये. इंद्रपदाधिक भोग, भोग नव्हे तो रोग आहे, असं त्या ठिकाणी तुकोबराय म्हणत असतात. परमेष्टी पदा तुच्छ करीती सर्वदा, त्याला त्या ठिकाणी काय तुच्छ त्या ठिकाणी केलेलं जातं. म्हणून या लोक असो नाही तर परलोक असो, दोन्ही लोक त्या ठिकाणी काय नरकाप्रमाणेचे. म्हणून त्या पार्था स्वर्ग संसार नरक व्यथा, स्वर्ग आणि संसार त्या ठिकाणी पूर्णतः पाहिलं गेलं तर काय नरक व्यथाच त्या ठिकाणी आहेत. परंतु हे कधी कळतं आपल्याला? याच्यासारखा नित्य अनुताप जर आपल्याला तिथं जाण्यापेक्षा इथं जर झाला तर मग आता आपल्याला कोणती गती? पावसाची धार वरून सुटली तर त्याला जमिनीशिवाय दुसरी गती नाही, नदीला समुद्राशिवाय दुसरी गती नाही. असं जर नित्य अनुताप आपल्या अंतःकरणामध्ये असेल तर आपल्याला कोणती गती? आपल्याला मग ऊर्ध्वमूलम अधःशाकम, आहे की नाही?
त्याच्यातून काय करायचं आपल्याला, आणि आपल्या स्वरूप स्थितीला त्या ठिकाणी प्राप्त व्हायचं आहे. आणि जरी हे करता आलं नाही तर मग काय, एक ते दोघं जण भाव होते. मग त्याच्यामध्ये काय होतं की आईवडिलांनी घर बांधून ठेवलं होतं, आणि मग त्या घरामध्ये वाद होता त्यांचा. ते एक खोलीवर आणि एक खोली खाली होती. मग ते भांडणं झाले का खालचा वर जायचा, वरचा खाली यायचा. भांडणं झाले का खालचा वर जायचा, वरचा खाली यायचा. वर गेला का परत तो खाली यायचा. म्हणजे या दोघांमध्ये काय करायचं, खालचा वर, वरचा खाली, वरचा खाली, वरचा खाली, खालचं वर, अशा पद्धतीनं हे त्यांचं चालूच असायचं. का बरं? कारण त्यांना याच्यापेक्षा जास्त काही दुसरीकडे जाताच आलं नाही, याच्यापेक्षा दुसरीकडे काही मुक्त होताच आलं नाही. का बरं? त्यांना अशा पद्धतीचा अनुताप प्रायचित्त होत नव्हतं. मग खालची खोली आणि वरची खोली असं कुठंतरी तुम्ही ऐकलं असेल. मी आता ते आपल्या मिसळावांकून कोणत्या एका कथेत ऐकलं. म्हणजे एक खालची खोली आणि एक वरची खोली, अशा दोन खोलीमध्ये त्यांचं काय जात राहतच त्या ठिकाणी. असो, म्हणून पाठी जन्मे संसारी. मग अशा पद्धतीने ते पुण्य त्या स्वर्गातलं संपलं की पाठीमागे काय होतं, मग तो संसारी म्हणजे य लोकामध्ये, म्हणजे मृत्यू लोकामध्ये काय होतो, जन्माला येतो. पण आता म्हणतात मग तो मृत्यू लोकामध्ये जन्माला आला, पण तिथं कसे परिसकळ धर्माच्या माहेरी. पण आता त्या ठिकाणी जन्माने येणार आहे. पण आता इथं पहिले मागच्या जन्मामध्ये तो मरण पावला, तर तो दिव्य लोकाला गेला. आणि आता तो स्वर्गातून जर खाली आला, मग आता कोणत्या कुळामध्ये जन्म होईल त्याचा? ते अशा सामान्य कुळात जन्म होईल का त्याचा? त्याची भावना कशी पहिली गोष्ट प्रत्येकाला असं. आता तुम्ही ते प्रेमानंद महाराजांचं ऐकत असाल. की आपण म्हणतो आपल्याला जी मुलं आहेत ती मुलं अशी का वागत असतात, पत्नी आपल्या विरुद्ध का वागत असते, आपण साऱ्याच्या विरुद्ध का वागत असतो. त्याचं कामच असे की त्या मुलांनी, ते देगलूरकरांचं असं ऐकलं होतं की त्या मुलांनी आपल्याबरोबर असं वागावं, आपल्या पत्नीनं आपल्याबरोबर असं वागावं. तसे आपले काय असतात, कर्म असतात. आणि केले कर्म झाले, त्याची भोग आले. मग आपले कर्म कसे असेल बरं? आपल्याला ते अपेक्षित होते, आपल्याला ते आपल्यामुळं ते तसे त्या ठिकाणी झालेले असतात. म्हणून हा काय असतो, आपल्या कर्माचा भोग असतो. म्हणजे आपल्याला अपेक्षित येते, आपलं वागणं तसं आहे. तसंच या ठिकाणी एवढं लक्षात घ्यायचं की आता याचं वागणं, याचं राहणीमान, याचा भोग, याची व्यवस्था कशी असेल बरं? दिव्य असेल. आता हा स्वर्गाधिकाला गेला म्हणजे दिव्य लोकाला गेला. आता या लोकांमध्ये जर, मृत्यू लोकांमध्ये जर त्याचा आता परत जन्म व्हायचा असेल, तर ते जे कुळ आहे ते कुळ कसं असेल, तर पवित्र ते कुळ, पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती. कर्मधर्म त्यांचा काय झाला नारायण, आहे का नाही? त्यांचा कर्मधर्म काय, फक्त नारायण, त्याच्यापेक्षा दुसरं काय आहे का? दुसरं मात्र काही नाही. अशा कुळामध्ये त्याचा जन्म होतो. का बरं जन्म होतो? त्याची गती कोणती आहे? जसं नदीचं पाणी व्हायला सुरुवात होते, मग त्याची गती उलटी असते का सरळ असते खाली समुद्राकडं? ते समुद्राकडेच वाहणार, वाकडं तिकडं का होईना, पण ते काय समुद्राच्या जवळ 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 येत राहणार. तसं आता याला गती कोणती असणार आहे? त्या स्वरूपापर्यंत जवळ 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 येण्याकरता त्याला वातावरण कसं असणार आहे? अनुकूलच अशा पद्धतीचं काय वातावरण असतं. नदी सुरुवातीला निघते का नाही, नदी फार सुरुवातीला अशा दोन दुथड्या वाहून भरून तर वाहत नाही ना, पण समुद्राच्या जवळ आल्याच्या नंतर अशी दुथडी वाहते का नाही, भरून दुथडी वाहते. पण सुरुवातीला नसते. म्हणजे काय, तिचाच नदीचा बाजूचा तट कड हा कसा असतो, व्यापक स्वरूपाचा असतो. तसं हा सुद्धा साधक आपल्या स्वरूप स्थितीला प्राप्त होणार आहे. मग त्याचा तट वगैरे जे चालतात की नाही नदीप्रमाणे, तशी याची कशी असणार आहे, एकदम अशी भरगच्च असणार आहे. म्हणजे त्याला त्या पाण्याला आता कुठं अडथळा नाही, ते असं व्यवस्थित चालणार आहे त्या नदीतून. तसं याचा मार्ग कसा आहे, असा भरून चालणार आहे. म्हणजे याला प्रतिबंध कुठं आहे का?
नर्मदा मैया पुरी वाहताना डोंगरदऱ्यातून छोट्या छोट्या भागातून वाहते, पण समुद्राच्या जवळ आल्याच्या नंतर मग ती कशी वाहते, तिचं वाहन कसं असतं, अगदी त्याप्रमाणे याला कोणत्या प्रकारचा प्रतिबंध होईल असं मात्र वातावरण होत नाही. त्याला सारे वातावरण त्या ठिकाणी अनुकूल स्वरूपाचे होतात. मग ते कुळ कसं असतं तर म्हणतात परिसकळ धर्माचे हे माहेरी. आणि ते सगळं कुळ कसं असतं तर जण काय, जसं माऊली म्हणतात काय, सकळ धर्माचे माहेर सज्जनांचे जिवार, लावणे रत्नाचे भांडार शारदेचे. पहिल्याच अध्यामध्ये शारदेचं म्हणजे त्या सरस्वतीचं काय, हे जसं काय भांडार आहे का नाही, ते सर्व धर्माचं काय माहेर आहे. आणि सज्जनांचं जसं जिवार तिथं म्हटलं का नाही, अगदी ते थोडं इथं लावून घेतलं तर काय होतं की ज्या घरामध्ये आणि त्या ठिकाणी काय सर्व धर्माचं पालन केलं जातं. धर्माचं पालन करण्यासाठी आपला प्राण जरी गेला, प्राण जाय परी वचन न जाय, प्राण गेला तरी चालेल का, रघुकुळ रीत सदा चली आहे. रघुकुळामध्ये रघुच्या वंशातलं हे कुळ आहे आणि या कुळामध्ये काय प्राण गेला तरी चालेल पण वचन मात्र मोडता कामा नाही. असं काय त्या कुळामध्ये धर्माचं यथार्थ पालन केलं जातं. किंवा तुकोबरा म्हणते का नाही, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन आणि पाखंड्याचं खंडन करणं हाच आमचा काय हेतू आहे, हेच आमचा अभिप्राय आहे. याच्यासाठी किंवा आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलले जे ऋषी साच भावी वार्ताया. बस एवढंच करायचं, याच्यापेक्षा दुसरं काय करायचं का. जिथं तुकोबरायांचा जन्म झाला त्या कुळामध्ये सुरुवातीला पारमार्थ होत नव्हता का आधीच 8 पिढ्यांपासून पारमार्थ चालू होता. आधीच 8 पिढ्यांपासून पारमार्थ चालू होता. म्हणजे ते संतांना सुद्धा ज्या ठिकाणी जन्माला यायचं ते कुळ कसं असतं पवित्र असतं. तसं ह्या योगभ्रष्टाला सुद्धा काय ज्यावेळेस यायचं का नाही जन्माला, त्यावेळेस ते कुळ कसं असणार आहे, अतिशय पवित्र असणार, अतिशय शुद्ध असणार. त्या ठिकाणी पूर्णतः धर्माचं पालन केलं जातं. धर्माचं पालन केलं जातं म्हणण्यापेक्षा धर्माचं माहेर घर असते. काय आहे काकड्यामध्ये काय का अभंग आहे, कोणाला आठवतं बघा, धर्माचे माहेर असं म्हटलेलं आहे काकड्यातच कुठेतरी असा अभंग आहे, तर माझ्या लक्षात काही येत नाही. असं म्हणून अतिशय असं घर त्या ठिकाणी काय पवित्र आहे, अतिशय शुद्ध आहे, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे आचरणं केले जातात. आणि ते कुळ कसं असतं, ते काय गरीब नसतं, ते कुळ त्या ठिकाणी श्रीमंत पण असतं. म्हणजे मागच्या जन्मामध्ये आणि याला ह्या बाकीच्या गोष्टीमध्ये बराच काळ गेला. आणि का तर म्हणे परिस्थिती नाजूक होती. पण आता ह्या कुळामध्ये काय इथं पर्याय देऊन सांगतात बरं का माऊली, जसे तत्वानुसंधानामध्ये पर्याय काढलेत का नाही तशी यांनी इथं पर्याय पण दिलेत. आता इथं श्रीमंत कुळ सांगाल, आता पुढच्या श्लोकामध्ये पार गरीब कुळ असं पण सांगितलं जातं. म्हणून याला ह्या ठिकाणी श्रीमंत असणाऱ्या कुळामध्ये, श्रीमंत असणाऱ्या घरामध्ये अशा प्रकारचं काही त्याला त्या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार होतं. काय काय कुळं असतात त्या कुळामध्ये ना आईला परमार्थाची फार आवड असते आणि वडिलांना परमार्थाच्या विरुद्ध वागण्याची सवय असते. म्हणजे हे काय झालं, गाडीची चाकं पाहिली का नाही, गाडीची चाकं एकाला डग असावं आणि एकाला आऊट असावं, मग ते कसं काय चालेल बरं गाडी, अहो ती चालणारच नाही, कशी चालवायची सांगा बरं. तसं त्या कुळामध्ये जन्म होतो आणि आईला परमार्थाची आवड आहे आणि बापाला मात्र अजिबात सुद्धा आवड नाही. म्हणजे ते बाप काय फारच आऊट गेलेला आहे की नाही. एक आऊट चालतं आणि एक जम खात चालतं, कसं काय चालायचं ती गाडी चालत नाही. तसं त्या घरामध्ये जर जन्माला गेला तर याला परमार्थ होईल का, नाही. मग त्या घरामध्ये आईसुद्धा फार अनुकूल वातावरणाची, वडीलसुद्धा पारमार्थिक अनुकूल वातावरणाचे, एवढं सारं त्याला त्या ठिकाणी अनुकूल, इतकं अनुकूल त्या वातावरणामध्ये का दोघांना सुद्धा त्या ठिकाणी काय धर्म हा प्राणापेक्षा पलीकडे, म्हणजे प्राण गेला तरी चालेल पण धर्म मात्र टिकला पाहिजे, इतकं धर्माचं आणि सगळ्या गोष्टी अशा अनुकूल आहे. इकडं तिकडं बघण्यापेक्षा नाथबाबांच्या घरी बघा बरं, नाथ महाराजांच्या घरी श्रीमंती काही कमी होते का, रोज पोळ्याचं जेवण असायचं, गावबा बसूनच होता खायला, एवढं सारं होतं. लोक कथेला जायची, कथेला का जायची बरं, एवढी लोकांना कथेची आवड होती का. आता लोक कथेला जातात की नाही, अहो कथेला काय वरातीला काय कायला काय कुठं सोडतीच नाही म्हणे, खायला मिळतं. आता काय एवढी आबळ आहे का, पण लोकांना ते सवय झालेली. आता याचं खाऊ नये बाहेरचं कोणाचं पण, ते दोष लागवतं त्या ठिकाणी. अन्न कुठं खावं कसं खावं त्याच्यात बरेच नियम असतात. जाऊ दे आता तो नियम आलो नाही सांगायचे आपल्याला, पण एवढं सांगायचं का लोक नाथांच्या घरी कथेला जायचे.
कथेला गेल्याच्या नंतर, कथा झाल्याच्या नंतर नाथ महाराज काय करायचं की चिमटभर साखर द्यायची का? वरगळ आणि पूर्वीचं असणार वरगळ केवढं असेल बरं ते? चांगलं पावशेर आहे का? चांगले अर्धा किलोचं वरगळ जुनं मापटं असायचं. ते वरगळ भरून लोकांना साखर वाटायची त्या काळामध्ये. असं ऐकलं. म्हणजे लोक कथेला जात होते का साखर खायला? साखर मिळेल ह्या हेतूने जात होते. अशा हेतूने लोक जात होते. मग मला सांगा श्रीमंती कशी असेल आणि परमार्थाला तोटा आहे का? बरं सुचिता, शुद्धता, आचरण, धर्माचं पालन हे किती तंतोतंत असेल? सर्वभूतामध्ये परमात्म्याला पाहणं हा धर्म काही सामान्य असेल का? सगळ्यात श्रेष्ठ असणार धर्म. गाढवामध्ये रामेश्वर पाहणारे नाथ महाराज आणि आहे का नाही, आणि वाळवंटामध्ये त्या शूद्राच्या मुलाला उचलून घेणं म्हणजे शूद्रपानाचा पूर्णतः त्याग करणं आणि केवळ परमात्मा स्वरूपाचं दर्शन करणं हे काही सामान्य गोष्ट आहे का? विशेष असणारी गोष्ट. आणि अशा ठिकाणी आहे का नाही, आणि मग जन्म होतो की नाही अशा ठिकाणी, मग त्याचा मुलगा हरी वगैरे, त्याला मुलगी वगैरे होते. म्हणजे यांच्या घरामध्ये जन्म होणं म्हणजे त्यांचं पूर्वजन्मीचं पुण्यकर्म हेच उदायला आलं ना. म्हणून नाथांच्या घरी जन्म त्यांना अशा पद्धतीनं होत असतो. असं आपण पाहतो. तुकोबरांच्या घरी जन्म झाला, अनेक साधू संतांच्या घरी त्यांचा काय जन्म होत असतो. म्हणण्याचं तात्पर्य काय, ते काय असतं परिसकळ धर्माचे माहेर, म्हणजे स्वर्गातून जरी आला लोकांमध्ये, पण लोकांमध्ये जन्म झाला तर अशा पद्धतीनं हे सकळ सकळ म्हणजे हे कुळ त्या ठिकाणी काय सर्व काही धर्माचे माहेरघर, आणि धर्माचं काय आहे माहेराचं घरच आहे. आणि कसं आता त्याला परिणाम काय होतो असं उदाहरण सांगतात की लांबा उगवे आगरे विभव श्रेयचा. म्हणजे ते लांबा उगवे आगरे, ते काय असतं की आगरे म्हणजे त्या आगर असतं म्हणा कशाचं. जसं आपण पाहतो नागपूरला गेलो, कशाचं आगर पाहिलं म्हणतं आपल्याला नागपूरला? भाताचं. नागपूरला काय असतं संत्रे असतात ना, संत्रे. नाशिकला काय गेलं का द्राक्ष पाहायला मिळतं. कोकणात काय पाहायला मिळतं आपल्याला? भात पाहायला मिळतं आहे की नाही. ते भाताचंच तिकडं भात सोडून तिकडे ज्वारी बाजरी येईल का? विचारसागरामध्ये पाहिलं आपण, येईल का? तिकडे येणार नाही. मग तिकडं काय, ते नुसतं भाताचंच आगर आहे, दुसरं काय आहे का तिथं? दुसरं काय नाही. पण मग ते भाताचं आगर का? ते भाताला अनुकूल शेत आहे, हे लक्षात घ्या. ते भाताला शेत कसं आहे, अनुकूल असणारं शेत आहे. मग ते काय होतं की ती भात काढणी झाली त्या शेतामध्ये. पहिलं शेत कसं आहे त्या ठिकाणी, फार सुक्षेत्री म्हणजे चांगल्या प्रकारचं कसदार असणारं ते भाताला काय शेत आहे. मग आता त्या शेतातून ते भात काढणे झाले. पण भात काढणे झाल्याच्या नंतर ते मुळापासून काढून घेतो का आपण? म्हणजे ते खालचा भाग राहतो का नाही खाली, तो म्हणजे त्या शेतातून पिकाची काढणी होती, भात नावाच्या पिकाची काढणी होती. ती पीक काढून घेतलं, पण त्याच्यात पाणी राहिलं, कुठं काय राहिलं तर काय होतं बरं? त्याच्यात असं होतं की ते खाली जे भाग राहतो की नाही त्याचं ते बुडक म्हणा, त्याला मूळखंड म्हणा, असं जे राहतं की नाही त्याला काय म्हटलं जातं? त्याला भातगोटा असं म्हटलं जातं. त्याला एक शब्द लांबा उगवे म्हणजे त्याला भातगोट असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग ते भातगोट आहे ना, ते काय होतं परत त्याच्यातून एक अंकुर उगवत असतो. तो अंकुर असा उगवतच राहतो का? ते क्षेत्र त्याला काय त्या ठिकाणी अनुकूल आहे ना, अनुकूल असणारं क्षेत्र आहे. म्हणजे त्याच्यामधून काय होतं, पहिलं पीक काढलं की दुसरं पीक लगेच यायला लगेच अंकुर त्याला काय त्या ठिकाणी येत राहतो. आता त्या भातगोट्याचा नाश कधी होईल? मग भातगोट्याचा नाश कधी होईल? तुम्ही जोपर्यंत त्याला जाळत नाही तोपर्यंत ते भातगोटे येतच राहीन का नाही? येतच राहीन. मग त्याला काय करावं लागेल? त्या क्षेत्रात जाळावं लागेल तुम्हाला, तेव्हाच ते भातगोटं काय होईल? नष्ट होईल. पण जोपर्यंत ते जसं तुकोबरा म्हणतात की नाही, बीज पोळोनी नाही केले आम्हा जन्म मरण नाही. म्हणजे अशा पद्धतीनं त्याचा पूर्ण नाश झाला तर ते येणार नाही. पण जर शेत जर अनुकूल असेल तर येईल ना. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय होतं, येत असतं. आणि कसं येत असतं? चांगल्या प्रकारे ते त्या ठिकाणी येत असतं. तसं हे भातगोटं म्हणजे माहिती आहे का, मागचं पीक काढून घेतलं म्हणजे स्वर्गातलं पीक काढलं, आता मृत्यू लोकातलं पीक सुरू झालं यायला. आणि मृत्यू लोकामध्ये पीक काय येतं चांगलं? म्हणजे त्या ठिकाणी काय सगळं, आता हे इथं म्हटलं ना परी सकळ धर्माचे माहेर, आणि हे सगळं धर्माचं काय माहेर आहे. म्हणजे आता ह्या ठिकाणी जर माहेर असेल, या ठिकाणी वैभव संपत्ती त्याला काही कमी आहे का? इथं काहीच कमी नाही. मग इथं सगळं त्याला अनुकूल असेल तर मग ते पीक चांगलं यायला काय अडचण आहे बरं?
तुकोबरायांचा अभंग बघा की म्हणजे ते उत्तम जर फळ असेल तर त्या फळाला बीज पण चांगली येतात, असं काहीतरी एक अभंग बघा, आठवत असेल तर. हम्म, शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. फळ फळे रसाळ रसाळ गोमटी. गोमटी, ऐक नाही, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आता ह्या ठिकाणी सगळं शुद्ध वातावरण आहे की नाही, त्याला सगळं शुद्ध वातावरण आहे. मग आता परत अंकुर जरी यायचं म्हणलं तर यायला काही अडचण आहे का त्याला? यायला काहीच अडचण नाही ना. उलट अशा पद्धतीनं काय त्या चांगल्या प्रकारे ते अंकुरित मात्र होत असतं. म्हणून म्हटलं लांबा उगवे आगरी विभव श्रेयचा. म्हणजे त्या ठिकाणी ते पिकाची काढणी झाल्याच्या नंतर आणि ते राहिलं खाली असणारं त्याला भातगोटा असं म्हटलं जातं. आणि त्या भातगोट्याचं काय नंतर काय होतं, चांगल्या प्रकारे त्याला ते भातगोट्याचा अंकुर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी फोपवतो किंवा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काय होतं, वाढत असतो. तसं या ठिकाणी याला जे शरीर प्राप्त झालेलं आहे ते शरीर म्हणजे काय, भातगोट्याला आलेला जणू काय तो अंकुर असतो. आणि तो अंकुर कुठे उगवला, पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरिचदास जन्म घेते, अशा प्रकारे ते भातगोट्याचा अंकुर चांगल्या प्रकारे येत असतो. पुढे बा आता त्या कुळाचं वर्णन करून सांगतात. त्या कुळामध्ये काय तर जया ते नीतीपंथे चाले जे, सत्य धूत बोले जे, दाखवे ते देखिजे शास्त्रदृष्टी. आता त्या कुळाचं वर्णन करून सांगतात की ज्या कुळामध्ये आणि अशा साधका योगभ्रष्टाचा जन्म होतो त्या कुळाविषयी म्हणताना काय म्हटलं की जया ते नीतीपंथ चाले जे. आता ते कुळामध्ये काय आहे, नीती पण आहे. आणि नीतीपंथ म्हणजे काय, नीतीचा नियमाचा न्यायाचा, आणि पंथ म्हणजे मार्ग. म्हणजे ते कुळ कसं चालतं की न्यायरूपी मार्गाने मार्गक्रमणा करत आहे. म्हणजे त्या कुळामध्ये काय प्रत्येक गोष्टीला न्याय दिला जातो. न्याय वाचून मात्र ते कुळ चालत नाही. किंवा त्या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतो बघा, धर्माशी नीतीशी शेजभरी. धर्म आणि नीती याच्यामध्ये काय याच्यात सांगड घातली ना, सांगड घालूनच त्या ठिकाणी काय चाललेलं असतं. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या कुळामध्ये काय धर्माला फार महत्त्व आहे, न्यायाला फार महत्त्व आहे. काही ठिकाणी लोक धर्माला मानतात, काही ठिकाणी न्यायाला मानतात म्हणजे नीतीला मानतात. पण हा नीती आणि धर्म या दोन्हीला त्या ठिकाणी काय अनुसरून वागणारा आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट करायची जर झाली तर कशी करतात, जसं तुकोबराय म्हणतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे, आहे का नाही. म्हणजे याला जर धन जोडायचं तर ते कसं असलं पाहिजे, उत्तम असलं पाहिजे. आणि त्याच धनाचा काय कुठेही स्वीकार केला तर चालतो. पण ज्याचं काय घेऊ नये ते धन ज्याचे मन विटाळे. ज्याचं मनच पुढं विटाळलेलं असतं ते धनच मुळात कसं असतं, अशुद्ध असतं. म्हणून काय म्हणले, घेऊ नये ते धन, असं धन मात्र घेऊ नये. पण याचं धन कसं असतं, जोडून या धन. आता धन जोडलं की नाही, पण कसं उत्तम व्यवहार आहे. व्यवहार कसा याचा नीतीला धरून आणि उत्तम असणाऱ्या या ठिकाणी काय व्यवहार त्याचा त्या ठिकाणी चाललेला असतो. म्हणून ह्या ठिकाणी अशा प्रकारच्या मार्गाने हे लोक काय करतात, चाललेले असतात. बरं एवढंच असतं का त्या कुळामध्ये, त्या कुळामध्ये सत्यदूत बोलजे. आणि यांचं बोलणं कसं असेल बरं, सत्यदूत म्हणजे सत्य सोडून दुसरं काय बोलायचं का, सत्य सोडून त्या ठिकाणी बोलायचं नाही. तो बरं म्हणताय का नाही, सत्य कर्म आचरे बापा, सत्य कर्म आचरे, सत्य कर्म आचरे होईल हित आणि वाढील दुःख असत्याचे. सुख आणि दुःख दोन शब्द आले त्या ठिकाणी. म्हणजे सत्यकर्म आचरे होईल हित, हित म्हणजे कल्याण होईल, आणि वाढेल दुःख असत्याचे. जर तुम्ही असत्य जर त्या ठिकाणी वागाल, असत्य जर त्या ठिकाणी बोलाल तर त्याचा परिणाम काय होईल, दुःख होईल. आणि ते दुःख होईल का वाढेल, वाढेल दुःख. म्हणजे तुम्ही म्हणता ना, एक गोष्ट खोटी, एकदा खोटं बोललं का त्या खोट्याला पचवण्याकरता हजारो वेळा खोटं बोलावं लागतं. बरोबर आहे की नाही, हजारो वेळा खोटं बोलावं लागतं. फुगा फुगावला आणि तुम्ही तो पाण्यामध्ये किती काळ बुडवण्याचा प्रयत्न केला, तो फुगा कधी पाण्यामध्ये बुडेल का, तो बुडणार नाही. आणि त्याला म्हणजे खोट्याला तुम्ही आणि खऱ्या करण्याचा प्रयत्न केला, ते कधी खरं होईल का, ते कधी खरं होत नाही.
कधीतरी ते परिणाम आपला दाखवतोच आहे. त्याला किती तुम्ही दाबायचा प्रयत्न करा. तसं मला हे म्हणायचं, की तुकोबराय म्हणले, "सत्यकर्म आचरे बापा, सत्यकर्म आचरे. सत्यकर्म आचरे होईल हित, वाढील दुःख असत्याचे." ते असत्य किती जरी काळ लपून ठेवलं, जपून ठेवलं, उघड केलं नाही, तर ते मात्र काय होतं, गुप्त रूपाने केलेला अशा प्रकारचा दोष आणि आपल्याला काय वेळेला दुःख देतच असतो. काय की नाही, जे जे कर्म वसे अंगी ते ते आठवे प्रसंगी. प्रसंगानुसार आपल्याला ते बरोबर समोर येतं आणि आपल्याला दुःख भोगायला लावतच असतं. म्हणून त्या ठिकाणी काय की त्या कुळामध्ये सत्यदूत बोले जे, म्हणजे त्या ठिकाणी काय केवळ सत्य सोडून मात्र कशाचं विचार केला जात नाही. तुकोबाराय आणखीन असं म्हणतात की असत्य जे वाणी ते तर पापाचीच खाणी. बघा असं स्पष्ट म्हणलं, असत्य जे वाणी ते तर पापाचीच खाणी. म्हणजे जिथं खोटं बोललं जातं ती कशाची खाणी? ती पापाचीच खाणी. म्हणजे पाप सोडून दुसरं आहे का त्या खाणी? जसं तुम्ही कोळशाची खाण पाहता की नाही, कोळसा सोडून दुसरं काय आहे का? म्हणजे केवळ काळच आहे का नाही, चांगलं काय त्या ठिकाणी आहे का? म्हणून असत्य जे वाणी ते तर पापाचीच खाणी आणि सत्य बोले मुखे ते ते वचंबळ ती सुखे. आणि आपण जर खरं बोललं तर त्या ठिकाणी काय सुख अशी उचंबळून येतात. पण कधी सत्य बोललं पाहिजे, खरं बोललं पाहिजे. म्हणजे आता काय केलं पाहिजे, आपण या मार्गाने थोडं चालण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीनं काय आपल्याला सुख मिळू शकतं. पण आता याच्यावरती आणखीन प्रकाश घालायचा. सत्य म्हणजे काय? आता तुम्ही म्हणाल सत्य म्हणजे काय? खरं बोलणं. खरं बोलणं म्हणजे वाणीनं खरं बोलणं याला सत्य म्हणत नाही. ज्या बोलण्यामध्ये धर्माचं रक्षण केलं जातं त्या बोलण्याला सत्य असं म्हटलं जातं. हे लक्षात घ्या. नाही तर मग तुम्ही म्हणाल नाही 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 इकडं काय गेली कसं याला सांगा. म्हणजे मग ते खरं बोलणं सुद्धा काय आहे, धर्म करायला गेलं धर्माचा अधर्म झाला की नाही. मग काय, जिथं धर्माचं रक्षण होतं, धर्माचं पालन होतं, धर्माला अनुसरून बोललं जातं, त्याला त्या ठिकाणी सत्य असं म्हटलं जातं. आहे का नाही? असं त्या ठिकाणी सत्य शब्दाचा लटके हासे, लटके रडे, लटके उडे, लटके पे, लटके गाये, लटके ध्याये, लटके जाई, लटक्या पे, लटके भोगी, लटके त्यागी, लटके जोगी जगमाया, लटका तुका, लटक्या भावे, लटके बोले, लटक्या सवे. लटके बोले, लटक्या सवे. का? धर्म टिकला पाहिजे. भगवंत बोलले ना, अरे बोल ना, नरवा का कुंजरवा असं म्हण ना, आहे का नाही? अरे बाबा धर्माचं रक्षण कर. तू युधिष्ठिर आहे आणि तो युधिष्ठिर त्या ठिकाणी फार धर्मप्रिय आहे, आम्हाला साऱ्याला मिळतं. पण काय करतो तुझा धर्मप्रियपणा? तू धर्माने बोलणार आणि धर्माचंच वाटोळं करणार आहे. काय त्या धर्माला महत्त्व आहे का? आणि भगवंताचा अवतार कशासाठी असतो? धर्माचा नाश करण्याकरता का धर्माचं रक्षण करण्याकरता? यदा यदा हि धर्मस्य, म्हणजे भगवंत स्वतः सांगतात काय, बोल, त्याला संपव, त्याचा नाश कर, नीती कूट. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि गनिमी कावे केले का नाही, कशासाठी केले? धर्माचं रक्षण करण्याकरता. म्हणजे अशा पद्धतीनं धर्माचं जर रक्षण होत असेल आणि त्या धर्माचं, आता हे थोडं थोडं जबाबदारीचं बोलणं येतं. म्हणजे हे बोलणं एखाद्याच्या मनामध्ये जर ठसवलं आणि माझं बोलणं जर चुकीचं जर गेलं आणि त्याने जर त्या ठिकाणी काही चुकीचं कार्य केलं त्याच्यातून पाप उत्पन्न झालं तर काय होईल? अर्धा वाटा लावेल त्याच्या भागी. म्हणजे अर्धा वाटा कोणाला? जसं तुम्ही म्हणता की नाही, करविता व्रत अर्ध पुण्य लाभे, मोडविता दोघे नरका जाते. म्हणजे तुम्ही एखाद्याला व्रत करायला लावलं तर त्याचा अर्धा भाग तुम्हाला आहे का नाही, आणि मोडविता दोघे नरका जाते. आणि एखाद्याने समजा त्याला व्रत आणि मोड म्हणून सांगितलं आणि काय तुला एकादशी करून मिळालं, असं मोडायला जर लावलं तर काय त्याचा अर्धा भाग त्याला जातो, आहे का नाही? तसं काही ठिकाणी तुकोबराय म्हणतात की गुरुने शिष्य न करावा, असं पण काय सांगितलं. त्याचं कारण असं सांगितलं, म्हणजे त्या शिष्याकडून काही चुकीचं जर झालं तर त्याचं निम्म पाप तुला भोगावं लागेल. हे जसं आहे का नाही, तसं गुरुला पण काही ठिकाणी भोगावं लागतं. म्हणजे काय की की एखाद्याला आपण काही गोष्टी सांगत असताना जर चुकीच्या सांगितल्या तर त्याचा निम्मा भाग आपल्याला सुद्धा भोगावा लागतो. तसं आता हे सांगणं म्हणजे काय, सांगणाऱ्यावर फार मोठी जबाबदारी असते. हे सांगणं काही असं मनात आलं आणि असं सांगून गेलो असं नाही. कधी कधी त्याचं एखादा अनुकरण करू शकतं आणि त्याचा परिणाम चुकीचा जर झाला तर सांगणाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी भोगावा लागतो. म्हणून या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला
तर मला एवढंच फक्त लक्षात आलं की धर्माची मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवे दातारा कर्मापासून या दुस्तारा. म्हणून या दुस्तर कर्मापासून सोडवणारा कोण आहे तर धर्माची मूर्ती असणारा परमात्मा. आणि तो परमात्मा काय करतो धर्म टिकवण्याकरता आपली प्रतिज्ञा सुद्धा मोडली की नाही. भीष्मपणे केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले. आपली प्रतिज्ञा मोडतो, आपल्याला वेळ पडली तर खोटं बोलतो, आपल्याला जसं वेळ येईल तसं, पण तो काय करतो धर्माचं रक्षण करतो. तसं मला एवढं सांगायचं सत्य म्हणजे काय. सत्य म्हणजे ज्यामध्ये केवळ धर्माचं रक्षण केलं जातं त्याला त्या ठिकाणी सत्य असं म्हटलं जातं. म्हणून असं धर्मयुक्त पद्धतीनं बोलावं. तिथं तुकोबराय म्हणतात की सत्य बोले मुखे दुःखवे अनेकाचे दुःखे. याला खरं म्हणायचं सत्य. बघा आणखीन एक पर्याय काढला सत्य बोले मुखे दुःखवे अनेकाच्या दुःखे. म्हणजे त्या ठिकाणी काय जसं तुकोबराय म्हणतात येराने सांगावी रेमट कहाणी चित्त रंजवणी करावया. म्हणजे ही रेमट कहाणी काय धाला अनेकाशी नेनेता अनुभुक सुखे पायी सुख आपल्या. म्हणजे आपलं पोट भरलं ना दहाला तृप्त झाला का मग झाल्याच्या नंतर बाकीच्यांचं कसं काय अजिबात विचार करत नाही. म्हणजे हा धर्मयुक्त आहे का, हे सत्य आहे का. हे सत्य नाही. सत्य काय सत्य बोले मुखाने सत्य बोलतो आणि दुःखवे अनेकाच्या दुःखे. म्हणजे अनेकांना जर दुःख झालं तर याला सुद्धा दुःख होतं. याच्यापेक्षा अजून काय सत्य असलं पाहिजे सांगा. का हेच सत्य आहे ना. तिथं पोट भरलं तरी तो दुसऱ्याची इच्छा करत नाही, दुसऱ्याचं काय होतं याचा विचार करत नाही. ते सत्य आहे का. ते सत्य नाहीच आहे. मला त्या कुळाचं वर्णन करून सांगायचं आहे. म्हणजे याच्या कुळामध्ये कसं असतं, कशी लोक त्या ठिकाणी असतात. जसं ज्ञानोबराय म्हणतात पै पायी काटा नेहटे तव व्यथा जीवे उमटे तैसा पोळे संकटे पुढांपासून. म्हणजे पायामध्ये काटा भरला का नाही तर ती व्यथा पायापुरती राहते का पायापासून पार डोक्याच्या केसापर्यंत असते. तसं पायी काटा नेहटे तर व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढांपासून. पुढच्याला झालेलं संकट, पुढच्याला झालेले आपत्ती, पुढच्याला होणारं दुःख, ते दुःख त्याला कमी होतं नाही ह्याला जास्त होतं. मुलाच्या पायात जर काटा भरला ना लहान लाजूक मूल वैशाच्या शेवटी फार उतरत्या वयात मूल झालं आणि त्याला जर काटा भरला त्या आईच्या अंतःकरणाला किती टोचत असेल बरं. त्याला कमी पण याला जास्त त्रास होतं का नाही असं. तसं त्यांना दुःख कमी होतं आणि दुःख अनेकाच्या दुःखी इतकं याला दुःख होतं आणि पोळे संकटे पुढांपासून. आणि मग त्याला सुख कधी होतं, त्याला आनंद कधी होतो, त्याचं सुख आणि त्याचा आनंद सुद्धा सांगताना ज्ञानोबराय म्हणतात बघा पुढचीच ओवी कोणाला आठवत असेल तर सांगा. का पाओ शीतळताला आहे ते डोळे याच्या लागे होय. का पाओ शीतळताला आहे ते डोळे याच्या लागे होय तैसा सुखवत जाये परसुखे. म्हणजे आपल्याला तळपाय आहे का नाही, तळपाय असे थंड पाण्यामध्ये ठेवा बरं. ते डोळ्यापर्यंत त्याचा गारवा येतो का नाही डोळ्यापर्यंत. बघा माऊलींची भाषा कशी सुलभ अशा पद्धतीची भाषा आहे. पायी जर थंडव्यामध्ये ठेवले गारव्यात जर ठेवले तर डोळ्यापर्यंत तो गारवा येतो का नाही. तैसा परसुखे जाई सुखावतं. तसा हा परक्याच्या सुखाने सुखावत जातो. म्हणजे याचं व्यापक अंतःकरण किती असेल बरं. याची काही मर्यादा आहे का. याच्या व्यापक अंतःकरणाची मर्यादा नाही. आपलं अंतःकरण कसं असतं या शरीरापुरतं मर्यादित असतं. तसं त्याचं अंतःकरण कसं जसं सर्वज्ञ असणारे ईश्वराचं अंतःकरण. आणि आपण पाहिलं की नाही की सगळ्यांच्या अंतःकरणात काय चाललंय हे त्याला कळतं. तसं या सगळ्यांच्या अंतःकरणातला भाव आणि याच्या अंतःकरणामध्ये असतो. तो ज्ञानोबरायांचा अभंग आहे बघा डोळ्यासमोरच आता तो अभंग होता की एकदम छान अभंग. आता रोज म्हणतो तो अभंग पण आज काही आठवणी. म्हणजे विश्वाचे हे अर्थ प्रगटले माझे मनी. हा बरोबर ना. विश्वाचे हे अर्थ प्रगटले माझे मनी. काय व्यापक भाव असेल माऊलींचा बरं त्या ठिकाणी. विश्वाचा अर्थ आणि माझ्या मनामध्ये प्रगट होतो याच्यापेक्षा अजून काय विशेष भाव असला पाहिजे. इतकं व्यापक त्यांचं त्या ठिकाणी काय झालेलं असतं अंतःकरण त्या ठिकाणी झालेलं असतं. म्हणून मला काय सांगायचं सत्य धूत बोले. विश्वाचे हे अर्थ जेथे विसावले ते हे रूप झाले माऊलीचे. हा ते नाही पण हे विश्वाचे अर्थ प्रगटले माझे म्हणे हा पण अभंग आहे ना. अजून एक अभंग आहे. हा
एका देहाचे अवयव असं काहीतरी वर्णन आहे. हा ते तुका म्हणे सुखदुःख एका देहाचे तुका अवयव. म्हणे एका देहाचे अवयव सुखदुःख जीव भोग पावे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म तिथं पण आलेले. पण इथं इथं तो मुद्दा होता हा अभंग आहे का? विश्वाचे हे अर्थ प्रगटले माझे म्हणे, हा पण एक अभंग आहे ना, हा अभंग ऐकलेला आहे असं मी. हो. हे कशावरून चाललं होतं की अशा पद्धतीनं सत्यधूत बोलायचे, अशा प्रकारे त्या कुळामध्ये काय आहे, सत्य बोलणारे, सत्याचं अनुकरण करणारे, अनुष्ठान करणारे कुळ त्या ठिकाणी असतं. बरं अजून काय असतं म्हणे? हा. ऐकलं आठवलं आता. डॉक्टर बाबांच्याकडे आहे ना, हम्म. एकेकाच्या शरीरामध्ये आजार आहे सध्या. तर ते मोजले महाराज कीर्तनातून ऐकलं होतं. ते म्हणले आम्ही मोजले, म्हणले बाबा तुम्हाला आजार नेमकं होतंय काय काय आजार आहे. तर त्यांनी म्हणले ते मलाही सांगायला दम लागेल एवढे आजार आहे. हम्म. तर त्यांनी मोजले तर ते म्हणले 30 पर्यंत मोजले, नंतर आम्हीच म्हणलं आता बाजारे हम्म. एवढे आजारी. पण तरी आजही त्यांच्याकडे पाहिलं तर इतकी प्रसन्नता इतकी हे येतं, असं वाटत एवढे आजारी म्हणून. त्याचं कारण असं असतं, 2 मिनिटात सांगतो. त्याचं कारण असं असतं की आपलं जे प्रारब्ध असतं ना, ते प्रारब्ध आणि साऱ्या गोष्टी जे जुळाजुळं करतं. का करतं? आपला आजार का कमी आहे, त्यांना आजार का जास्त? त्यांनाही प्रारब्ध आहे, आपल्याला पण प्रारब्ध हे असतंच आहे. पण आता ते ते ज्ञानाच्या मार्गाकडे, म्हणजे आता एक पाव फक्त आहे ना उचलून आणि त्या लोकांमध्ये त्यांना टाकायचाच असतो. परंतु टाकायचा असतो, मग हे प्रारब्ध म्हणतो मग माझं काय? माझं काय? मग काय होतं? मग प्रारब्ध म्हणतो आता मला परत संधी नाही भोगायला, आहे का नाही? मग प्रारब्ध मागं लागतं. मग त्याला सुख नाही का? त्यांना सुख आहे ज्ञानाच्या माध्यमातून. आणि दुःख नाही का? प्रारब्ध अशा पद्धतीनं दुःख देतं, म्हणजे अनेक जन्माचं असणारं प्रारब्ध त्यांना एकाच देहामध्ये भोगायला होतं. परत आता त्यांना तो देह आहे एक का? भाग तो एक भाग झाला ना. हम्म. तो एक प्रारब्धाचा भाग तर झालाय. परंतु आता एक विषय काय चालला होता आपला, की त्या महात्म्यांना जसं व्यापकत्व असतं ना, ते आता तुम्ही सांगितले ना आपण काही चूक केली तर ते सांगताना सुद्धा आपल्याला त्याचे दोष लागत आहेत. हम्म. किंवा साधकांना आपण समाजाचं जर दुःख हरवायला गेलो तर त्याचे सुद्धा त्या हम्म. महात्म्याला त्याचे हे घ्यावं लागतं. त्याच्याकडे ते दोष म्हणजे ते भोगितो, दुसऱ्यांचं दुःख भोगितो आणि त्याला सुखी करतो. हम्म. हम्म. म्हणून म्हणजे त्यांच्या सांगण्यातून असं आलं की जे साधक आहेत बाबांच्याकडे जातात तर त्यांचे दोष हरवतात आणि ते महात्मे स्वतःकडे घेतात. हम्म. त्यांचे जे काही आहेत ना चुकीचे मार्ग चुका असतात तर ते त्यांना सुख देतात आणि स्वतः त्यांच्याकडे ते, म्हणून त्यांना एवढे आजारी एकट्ठा असून सुद्धा ते प्रसन्न आहेत, कारण त्यांच्यात तेवढी शक्ती आहे तशी. नाही, आता हे तुम्ही सांगितलं ना, पण मी विचारसागरामध्ये असा मुद्दा पाहिला आणि तो मुद्दा मी त्यांच्याकडूनच ऐकला होता, की असं असतं की शास्त्राचा असा नियम असतो की आपलं प्रारब्ध आपणच भोगायचं असतं. आपल्या प्रारब्धाचा भोग हा दुसऱ्याला होत नाही. आणि मग त्या महात्म्याला एवढं दुःख का असतं? कारण त्याच्यामध्ये असा नियम केला की ती प्रारब्ध आणि त्या ते शेवटचं शरीर असतं ना, त्या शरीरामध्ये सारी असणारी ही जुळाजुळव त्या ठिकाणी करतात. किंवा या महात्म्यांची लीला पण पाहायला मिळते. एक लीला असा अर्थाने जर घेतलं तर हे काय करतात लीला, की दुसऱ्याचं दुःख, बरं आता त्यांच्याकडं एवढं विशेष सामर्थ्य आलं की नाही, एवढं विशेष सामर्थ्य आहे, म्हणजे दुसऱ्याचं दुःख हरू शकतात आणि ते दुःख आपल्यापर्यंत घेऊ पण शकतात. पण हे घेणं आणि देणं यात काही तात्पर्य नाही आहे. मग याच्यात खरं तात्पर्य काय आहे? तर स्वरूपात. घेणं घेणं म्हणजे असं की मला म्हणजे मी बाबा पण माझ्याशी बोलले होते, आमचा विषय झाला होता. कारण सगळ्यांना साधना का देत नाही ते, तर म्हणले असं होतं की आपण आता बाबांना सुद्धा किती त्रास आहे, आता तुम्हाला बी माहिती. हम्म. तर त्यांनी जे सांगितलंय ना तर साधक ते करत नाही. त्याचे ते चूक, आता आपला विषय हाच झाला ना की ते आपण चूक जर केली तर ते भोगावंच लागतं. हम्म. मग आता यांनी जरी सांगितलं तरी पण ते साधक करत नाही, मग हम्म. त्याचा दोष सांगणाऱ्याला लागतो. बरोबर आहे. तर बाबांनी मला सांगितलं होतं की साधना मी का देत नाही, तर लोक ते तसं करत नाही
आणि मग त्याचा हा परिणाम काय होतो, आपण ती शक्तीचं हा केलेला असतो, हा हा बरोबर. अवघड केलेलं असतं. मग हो ती त्रास आपल्यालाच होतो. म्हणजे मग मला एवढे आजारीत म्हणले बाबाने स्वतःच्या हो मुखाने हो मला स्वतः आलं सांगितलं. आलं ध्यानात. आपल्या मिसळावांचा मुद्दा होता हा. आलं आलं हा ध्यानात ते आपल्या मिसळावांचा मुद्दा होता असं. हा पण आता हा मुद्दा आणि हेच तसंच. मुद्दा व्हायला आज एकच उभी झाली आज. मुद्दा इथंच राहून थांबला आपला. झाले 6 वाजले आताच. मग सुरुवातही नाही केली. आता नाही पण हा ओळी झाली तर हा मुद्दा बी फार महत्वाचा आहे हा की आपल्या साधकाच्या तरी किमान लक्षात हा यावं ना की आपण करतोय, हम्म पण कुठं आपलं पाणी चुकतंय, कुठं आपलं हम्म. म्हणतात ना कुठं तरी आवाज अटकलेलं आहे. तुटत येतो आवाज ते हा. त्या मावशींचा आवाजच आपण येत पुढं नव्हता आलो क्लिअर व्यवस्थित. तरी आवाज नाही आपल्या येत ना कुठं क्लिअर. कुठं चुका होत्या असं हा हा काय झाले. ते काय म्हणते काय लक्षात येत नाही, आवाज नाही येत त्यांचा क्लिअर. आवाज तुटत येतो. नेटवर्क कमी आहे का तिथं? नाही आता येतो का? जास्त आवाज येतो. असा कधी कधी ऐका ना मला, त्या मावशीला म्हणा पाठ झाले हो बोला मग. आता कसं आहे ते आवाज येईना ना. बरं हो बरं. हो बरोबर. बोला आपण परत ते चर्चा करू वाटलं तर. नाही ते आहे मुद्दा तो आहे. मी पण ऐकलेला मुद्दा आहे. बरोबर आहे तो मुद्दा पण तसं मी सळाबांच्या मुखातून ऐकलेला मुद्दा आहे. असो चला आपण जरा पाहूया तर एवढ्या इथं इथपर्यंत घेण्याचा प्रयत्न करू म्हणजे उरकेल आपला हात जरा. 10-5 मिनटं जातील आता असो. काय म्हणायचं आता तर जाय ते नीतीपंथ चाले जे सत्य दूत बोले जे देखवे ते देखीजे शास्त्र दृष्टी. आता त्यांना पाहायचं जर झालं तर कसे पाहतात ते तर त्यांची दृष्टी कशी आहे तर म्हणे त्या ठिकाणी काय आहे शास्त्र दृष्टी म्हणजे त्या ठिकाणी केवळ शास्त्र म्हणजे जसं माऊली म्हणतात की नाही शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य हे तृण मानावे जे घेवी ते न म्हणावे विषय विरू. म्हणजे हे राज्यसुद्धा काय आहे, गवताच्या काडीप्रमाणे मानावं. आणि जर शास्त्राने म्हटलं घेववी विषय विरू म्हणजे जर त्याने विष घ्यायला सांगितलं तर ते विष आपण विरुद्ध म्हणू नये. म्हणजे शास्त्राने सांगितलं तरी विषसुद्धा आपण त्या ठिकाणी घ्यावं असं कोण सांगतं? असं शास्त्र सांगतं. इतकं शास्त्राला काय त्या ठिकाणी अनुसरून त्या ठिकाणी वागत असतात. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य काय त्याला जी नजर आलेली असते ती नजर कशी असते शास्त्रदृष्टीची नजर असते. आणि आपल्याला कोणती नजर असते आपल्याला आपल्या मनाजोगी नजर असते. आपल्याला जसं पाहिजे तसंच पाहतो. पण शास्त्रयुक्त स्वरूपाने आपण कोणाकडे पाहतो का? शास्त्राची दृष्टी आपल्याला कधी आहे का? आपल्याला शास्त्राची दृष्टी नाही. पण त्यांना मात्र त्या कुळाचं वर्णन चाललं ज्या कुळामध्ये याचा जन्म व्हायचा आहे त्याला किती अनुकूल वातावरण आहे हे सांगण्याकरता म्हणतात की त्या ठिकाणी त्यांना जी पाहायचं जर झालं तर ते कसे पाहतात तर शास्त्रदृष्टीने अशा प्रकारे त्या ठिकाणी पाहत असतात. म्हणून शास्त्रदृष्टी देखीजे शास्त्रदृष्टीजे देखावे ते शास्त्रदृष्टी देखीजे आणि शास्त्रदृष्टीनं अशा पद्धतीने काय करतात पाहणारे असतात. पुढे पाहतात वेद तो जागेश्वरू जया व्यवसायी निजचारू सारासार विचारू मंत्रे जयाचा. वेद तो जागेश्वरू ऐक नाही. आता त्या कुळामध्ये आणि कोणत्या ईश्वराची पूजा केली जाते ते जे कुळ आहे ज्या कुळामध्ये त्या योगभ्रष्ट पुरुषाचा जन्म होणार आहे त्या कुळामध्ये कोणत्या ईश्वराची कोणतं त्या ठिकाणी आराध्य दैवत आहे तर तिथं आराध्य दैवत कोण आहे तर वेद हा त्यांचं काय दैवत आहे कुळदैवत आहे आराध्य दैवत आहे. आणि नित्य त्याची त्या ठिकाणी काय केली जाते पूजा केली जाते. आताच उभी घेतली का नाही की आहितापासून शास्त्र म्हणे जे सांडावे ते राज्य तृण मानावे जे घेववी ते न म्हणावे विषयवरू किंवा ती शास्त्र ती श्रुती माता त्याचं तर किती माऊली तोंड भरून वरून करतात. ते म्हणतात आहितापासून काढती हित देऊनी वाढती नायिगा श्रुती परवती माऊली जगा. ह्या वेदासारखं दुसरं जगामध्ये कोणी माऊली आहे का? काही माऊलीच नाही. म्हणजे हे काय करते ही श्रुती हे वेद म्हणे की म्हणून ब्रह्मेशी मिळवी आहे का नाही ब्रह्मेशी मिळवी तव हे कोणी न सांडावे आगा तू आई आयशीची भाजावी सर्वस्वीची. म्हणून अर्जुना हे काय करते ही श्रुती हा वेद ब्रह्मस्वरूपाशी आपल्याला काय करतो
एकरूप त्या ठिकाणी करत असतो, दोघांचं ऐक्य करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. म्हणून याचा कधी आपण त्याग करू नये. याचा त्याग का करू नये? याच्यासारखं कृपाळू आणि त्या ठिकाणी आपल्याला कोणीच त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. म्हणून कार्य काय, अकार्य काय, चांगलं काय, वाईट काय, याचा न्याय निवाडा करायचं म्हणलं ना, तस्मा शास्त्र प्रमाणंते किंवा कार्यकारी विवेकी शास्त्राची करावी पारखी, अकृत्य ते कोडी वाळावे गा. कोणतं वाळावं, कोणतं वाळू नये, कोणत्या गोष्टीचा त्याग करावा, कोणत्या गोष्टीचा त्याग करू नये, हे सगळ्यात जर करायचं असेल तर कशाने करता येईल? शास्त्राच्या माध्यमातून आपल्याला करता येईल. आणखीन एक ओवी बघा, जे कृत व्यवस्था अनुष्टवया प्राता पार्था कृत्य अकृत्य, चांगलं वाईट, योग्य अयोग्य अशी व्यवस्था आहे की नाही. आणि अनुष्ठया आचरण जर करायचं जर झालं तर शास्त्रचे एक प्रमाण सर्वथा तुझं. तुला कोणतं प्रमाण आहे? तस्मा शास्त्रचे त्या ठिकाणी काय आहे? प्रमाण आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट कशाला अनुसरून आहे? कृत्य सारासार, ज्या त्या ठिकाणी जे सांगितलं का नाही, हे सगळं कशावर अवलंबून आहे? हे सगळं शास्त्रावर अवलंबून आहे. म्हणजे यांच्या घरामध्ये काही जरी झालं तर शास्त्र पाहायचं. शास्त्राने घर बांधायचं, शास्त्र पाहिलं. घरात अमुक गोष्टी कधी करायच्या, शास्त्र पाहायचं. प्रत्येक गोष्टीला तुम्ही करता का नाही? प्रत्येक गोष्ट गावची ग्रामदेवता आहे का नाही, त्या ग्रामदेवतेचं वारंवार नाव घेतलं जातं. तसं हे कशात पाहतात? वेद हा यांच्या घरातली काय कुळदेवता आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात की त्या कुळामध्ये वेद तो जागेश्वरू, आणि त्या कुळामध्ये हा वेद काय त्या ठिकाणी नित्य आणि त्या ठिकाणी जागृत असतो. म्हणजे हा त्यांचा आराध्य वेद हा जणू काय त्या कुळामध्ये आराध्य दैवत आहे, असं पण अर्थ होतो. पुढे म्हणतात जया व्यवसायी निज चारू, आणि त्यांचा व्यवसाय काय त्या ठिकाणी? तर व्यवसाय म्हणजे व्यवहार, आणि काय? निजाचारू, स्वधर्माचं पालन करणं, हा त्यांचा असणारा त्या ठिकाणी काय व्यवसाय अशा पद्धतीनं चालू आहे. म्हणजेच काय? फक्त धर्माचं पालन करणं, आपला देह पूर्णतः धर्माकरता त्या ठिकाणी घालवणं. म्हणण्याचं तात्पर्य काय? जसं तुकोबरा म्हणतात की नाही, धर्म रक्षा वया करणे आटी आमाशी, वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. म्हणजे फक्त आम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय? धर्माचं पालन करणं हाच आमचा त्या ठिकाणी काय व्यवसाय आहे, व्यापार आहे. याच्यापेक्षा आमचा दुसरा काही व्यापार आहे का? नाही. आणि हाच व्यापार काय आमचा सफल होतो. काय असंच एक काहीतरी अभंग आहे त्याच्यामध्ये की झाला सफल व्यापार, असं बघा, झाला सफल व्यापार हारे आला हाता, मग कैची भय चिंता, असे त्या ठिकाणी ना एक अभंग आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून या कुळामध्ये काय होतं की केवळ धर्माचाच त्या ठिकाणी काय व्यवहार होत असतो. म्हणजे धर्माला सोडून दुसरा त्या ठिकाणी विषय होत नसतो. किंवा आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं की नाही की तो अर्जुन सुद्धा म्हणत होता की आम्हा काय उचित ते पाहता नयेस पुरे येथ, जे मोहे येणं चित्त व्याकुळ माझे, तू गुरुबंधू पिता, बघा त्या सगळ्या ओव्या, तू आमची इष्ट देवता, तू सदा रक्षिता आपदी आमुते, तैशा परिदेवा तुझे का असे, असं काहीतरी. आणि बोलेलो न मानशी मागील माझं मानाव घेऊ नको, मग तरी उचित काय आम्हा जे व्याभिचारेने धर्मा. म्हणजे उचित काय? ज्याच्यामध्ये व्यभिचार म्हणजे अधर्म घडणार नाही, ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे वेगळे. मग आम्हाला काय सांग? आम्हाला ज्यामध्ये धर्माचं उल्लंघन होणार नाही असा धर्म आम्हाला त्या ठिकाणी सांग. किंवा ज्ञानोबराय किती सांगतात, आगा स्वधर्म आपला जरी का कठीण झाला तरी हाच अनुष्ठाला देखभाला, तरी हाच याचं काय करावं? अनुष्ठान करावं. हाच चांगलं आहे. यर आचारो जो परवा, दुसऱ्याचा परक्याचा धर्म आचरण करायला, देखता किर बरवा, आचरण करायला चांगला, पाहिला चांगला, परी आचार त्याने आचारावा आपुलाची. म्हणजे स्वधर्माचं पालन करायचं झालं तर कोणता धर्म? आपलाच असणारा धर्म, आणि त्याच असणाऱ्या धर्माचं काय करावं? पालन त्या ठिकाणी करावं, आहे का नाही? आपल्या धर्माला सोडून मात्र परक्या धर्माचं पालन मात्र करू नये. आपला धर्म कसा आहे? शाश्वत असणारा धर्म, की ज्या धर्माचा कधी नाश होत नाही. मग शाश्वत काय? शाश्वत आत्मा त्या ठिकाणी आहे. आणि आपला धर्म कशाला अनुसरून आहे?
आत्मस्वरूपाचा गोष्टीला विचाराला अनुसरून असणारा काय धर्म आहे. म्हणजे या धर्मामध्ये जर पालन केलं तर तुम्ही कोणत्या गोष्टीला प्राप्त करून घ्याल. तुमचं गंतव्यस्थान काय असेल तर मोक्ष हे तुमचं गंतव्यस्थान आहे. म्हणून त्याच्या सापेक्ष आपला असणारा काय धर्म आहे. म्हणून स्वधर्मयोग आहे जो सर्वता त्याज्य नव्हे. मग तर्जेला काय कृपाळपणे, मग स्वधर्म तर एकच आहे का नाही. म्हणजे हा कोणता स्वधर्म, आपला आत्म्याचा नित्य शाश्वत असणारा धर्म आहे. आणि त्याला सोडून मात्र बाकीच्या गोष्टीला मात्र धर्म म्हणणं हा एक प्रकारचा काय आहे अधर्म आहे. आता त्या वर्ण आश्रमानुसार प्रत्येकाने आपल्या धर्माचं काय करावं, पालन करावं. जसं आता अर्जुनाचा वर्ण कोणता आहे, क्षत्रिय. आणि अर्जुनाला मग काय केलं पाहिजे, युद्ध केलं पाहिजे. युद्ध सोडून दुसरं काय करता येईल का, नाही. जसं माऊली म्हणताय का नाही, क्षत्रिय बहुत पुण्य कीजे ते आयशे झुंज राहायचे का मार्ग जाता आढळीचे चिंतामणी. तसं अर्जुना तुला हे युद्ध प्राप्त झालं, तू कोण आहे, वर्णाश्रमानुसार क्षत्रिय. आणि तू काय केलं पाहिजे, आपल्या स्वधर्माचं म्हणजे युद्ध करणं हे तुला त्या ठिकाणी काय आहे पालन करणं हा तुझा धर्मच आहे ना, आहे का नाही. म्हणून अशा पद्धतीनं काय या ठिकाणी धर्माचं काय करतात, त्या कुळामध्ये व्यापार व्यवहार त्या ठिकाणी चालूच असतं. म्हणजे अखंड त्या ठिकाणी धर्माचं पालन करणं हाच त्यांचा काय व्यवसाय त्या ठिकाणी असतो. आणि सारासार विचारू मंत्री जया. आणि तिथं मंत्री असतो एक, काय मंत्री असतो, जसं तुम्ही निश्चय करताय की नाही, जसं आपण म्हणतो की नाही माऊलींची हरिपाठामध्ये का आपण बघा, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणजे बुद्धीचं वैभव काय, बुद्धीनं एकनिष्ठ कुठं असलं पाहिजे, ईश्वराच्या ठिकाणी एकनिष्ठ त्या ठिकाणी असलं पाहिजे. मग ती सारासार विचार चालू आहे की नाही, तैसे सारासार विचारता भ्रांती ते पाय असरता, सार ते स्वभावता नित्य जाणे. हा लोकत्रयकारो तो जयाचा विस्तारो, जेथ नाम वर्ण आकारो चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतो जन्मक्षया तेतू, तया केली घातो कदा नोहे. असा सारासार विचार केला की नाही, सारासार विचार त्या ठिकाणी केला. आणि काय निघलं त्याच्यामधून, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. ते तत्वज्ञ संत स्वीकारते. पण कसं, सलिले पैजैसे राजहंसाच्या पुढं दूध आणि पाणी एकत्र केलं. काय केलं त्यांनी, फलकट पाण्याचा त्याग केला आणि सार तत्वाचा स्वीकार केला. परत अशी ओवी आली की अग्निमुखी किडाळ तोडून या चोखाळ निवडते केवळ. किती ओवे, किंवा की भूसभेची एकवट, याचा विस्तार काय करायची गरज नाही. तैसे सारासार विचारता आपलं, तैसे विचारता निरसले, हे प्रपंच सहज सांडवले. मग तत्वात तत्व उरले ज्ञान याशी काय, ते तत्व जे सर्वदा सर्वगत, किंवा तैसे सारासार विचारता भ्रांती ते पाय आसारता, सार ते स्वभावता नित्य जाणे. ते असणारं सार तत्व त्या ठिकाणी त्या बुद्धीमध्ये निवडलं जातं. म्हणून त्या ठिकाणी काय सारासार आणि अशा पद्धतीनं विचार करणं, सारासार विचार हाच त्या कुळामध्ये कोण आहे, मंत्री आहे. मंत्री काय करतो, राज्याच्या गादीमध्ये राजा असतो, त्याच्याकडे मंत्रीपद असतं की नाही. आणि ते मंत्री काय करतात, सल्ला मसलत करतात की नाही, मार्गदर्शन करतात की नाही. तसं इथं बुद्धी काय करते, मार्गदर्शन करते. आणि त्या बुद्धीला ईश्वर वाचून दुसरं काय आहे का, तैशी ईश्वरा वाचून काही अनेक जयाला आणि नाही. ती एकच बुद्धी पाया अर्जुना जगे. आणि यर ते दुर्मती जे बहुधा अशी विकृती. आणि बाकीची बुद्धी कशी असते, बुद्धी नाही म्हटलं त्याला धुर्मती असं म्हटलं का, अनेक प्रकाराने ती विकाराने पावलेली असते. आणि ही कशी असते, ही सद्बुद्धी असते. आणि अशा पद्धतीनं आता हे बुद्धीचा अर्थ मी लावला, पण जुळतं म्हणून मला असं वाटतं मी लावतो. म्हणून अशा कुळामध्ये काय सारासार विचार करणं हा त्या ठिकाणी काय कुळातला मंत्री त्या ठिकाणी असतो. पुढे पहा की जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृहदेवता आधी हृदी. आता किती परत आता मुद्दा वाढला. आता पाहू जरा थोड्या दोन ओव्या, आता दोन ओव्यांसाठी काय माग नका बघू, नाही तर मग परत वेळ होत चाललाय. जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. आता त्या कुळामध्ये काय चिंता आहे का नाही. चिंता दोन प्रकारची असते, एक चिंता आणि दुसरी चिंता. एक चिंता ईश्वरापर्यंत घेऊन जाते आणि एक चिंता चितेमध्ये घेऊन जाते, आहे का नाही. तसं नाथ महाराजांचं आपण बघा, आठवलं तर सांगा. ते म्हणले त्याची तुझं चिंता सर्व आहे,
आवडीने भावे हरिनाम घेसी, त्याची चिंता तुझं सर्व आहे. तिथं चिंता आहे का नाही? पण इथं चिंता कोणाला लागली? इथं याला नको चिंता खेद लागली. हा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, हा तुझी पतिलक्ष्मीचं चिंता जाणं त्याची तसे, सर्व आहे. जाणं तसे. हा तसं इथं चिंता लागलेली मला माझा ईश्वर, म्हणजे तशा गोपिकांना चिंता होती माझ्या कृष्णाचं काय व्हायचं, आणि कृष्णाला चिंता होती माझ्या गोपिकांचं काय होतं. म्हणजे दोघांमध्ये काय होता, एकनिष्ठ भाव अशा पद्धतीनं पाहायला मिळतो. म्हणजे ह्या चिंतेमध्ये ईश्वराला सोडून दुसरी चिंता आहे का? त्याच्या बुद्धीला चिंतेला आपल्याला चिंता आहे का नाही? तुकोबरांच्या भाषेमध्ये नित्य उठून या खावयाची चिंता, आपल्या तो हिता न आठविशी. आपलं हित काय त्याला आठवतं का? पण तसं नाही, त्याला फक्त खायची चिंता. इकडे चिंता कोणती आहे? ईश्वराची चिंता. म्हणजे याला रात्रंदिवस काय आहे? पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग. दुसरी चिंता करतो का हा? ही दुसरी चिंता करत नाही. म्हणजे याची चिंता काय? काय मी उद्धार पावेन, चिंताची. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्याने मागुता जन्म घेणे. हा पण इथं चिंता सांगायची ना, आता चिंता हरपली कशी काय म्हणायची लगत? इथं नाही, चिंता, इथं सांगतात, हरिमुखी गाता हरपली चिंता. हा नाही, तिथं चिंता शब्द आलेला आहे, पण इथं चिंता याला सारखीच आहे ना, इथं हरपत नाही ना चिंता. इथं म्हणजे आता मला सांगा, गोपीच्या अंतःकरणामधून श्यामसुंदर कधी जाईल का? श्यामसुंदर जात नाही. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत संसाराची चिंता हरपली इथपर्यंत ठीक आहे, पण पारमात्म्याची चिंता हरपणं म्हणजे हा दोष आहे ना. संसाराची चिंता हरली हा निर्दोष झाला, ऐक नाही, हा निर्दोष आहे. पण पारमात्म्याची चिंता हरणं हे मात्र चुकीचं आहे. पारमात्म्याची चिंता अखंड सदाकाळ. आता हे ओबी म्हटलं की नाही, तैशी ईश्वरा वाचून काय आणि का जया आणि नाही. ईश्वरा वाचून त्याला बाकीचं काही घेणं देणं आहे का? फक्त ईश्वराची. तुकोबरांचे अभंग बघा, ते म्हणतात पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचूनी न स्पर्शे. मग दुसरा स्पर्श आहे का? फक्त पतीचाच. सर्व भावपती ध्यानी म्हणे, म्हणजे पतीच तिच्या ध्यानामध्ये असतो. किंवा पतीला सोडून दुसऱ्याला मात्र कधी मान्य करणार नाही. पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण, म्हणजे पतिव्रतेला कसा आहे? भ्रातार हा प्रमाणे. म्हणजे ह्याची चिंता आणि तो ईश्वर. म्हणजे चिंता कोण झाली? स्त्री झाली, आणि ईश्वर कोण झाला? पती झाला. आणि चिंता हा ईश्वर पती, चिंता स्त्री. या दोघांमध्ये काय? पतिव्रता, पतीच्या मता अनुसरणी पतिव्रता आहे का नाही. ईश्वर ठेविले आनंद ते तैशेची राहावे. मग संसाराची चिंता आहे का? हारपली चिंता. आता चिंता पण ईश्वराची मात्र शिल्लक राहिलेली. म्हणजे ह्याच्यामध्ये किती एकनिष्ठ भावे, एकविध भावे. म्हणजे अशा प्रकारे काय आहे, जयाच्या कुळी चिंता, ज्या कुळामध्ये चिंता हीच कोणी स्त्री असून ती झाली ईश्वराची पतिव्रता. आणि ईश्वराचं चिंतन करता करता ती ईश्वराची कोण झाली? पतिव्रता झाली. असा सरळ सरळ भाव तयार होत असतो. पतिव्रतेचे हृदय पती वाचून न पर्श, असं आहे ना. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचूनी न स्पर्शे, असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. अशी त्या सदा चिंता करी सदा चिंता करी सदा काय त्याच्यातच अभंग आलेला आहे. काय मी उद्धार पाविलं, काय कृपा करील नारायण, आयशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काय हे निवतील डोळे भोग देखुने सोळे. त्याच्यामध्ये पार अगदी शेवटी आलं बघा. आयशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस तळमळ, तू काय म्हणे नाही आपले बळ, जेणे फळ पावे निश्चयाशी. आईची चिंता करी सदा सर्व काळ, सदा आणि सर्व काळ, आणि रात्रंदिवस तळमळ. आता याच्यापेक्षा कोणती चिंता सांगायची बरं? ही सगळ्यात उत्कट असणारी चिंता, आणि हीच कोणी स्त्री आहे. आणि कशाची चिंता आहे? ईश्वरा वाचून काही अनेक जयाला आणि नाही. त्या ईश्वरा वाचून दुसरं काही कर्तव्य नाही राहिलं, आहे का नाही. पती भावे धीर, घर सोय सगळं सोडून दिलं, आहे का नाही. म्हणजे फक्त त्याची चिंता लागलेली आहे. मग तो कोण झाला? पती. आणि ही चिंता कोण झाली? स्त्री. आणि भाषा कोणाची आहे? माऊलींची. फक्त आपण काय करायची? संगत लावायचा प्रयत्न करायचा. आता लागली का नाही लागली माऊलींना माहिती. चला असो. जयाची ग्रह देवता आदी ऋती, आणि त्याच्या घरातली देवता कोण झाली? आता ग्रह देवता सेवा करायला घरात. आपल्या घरामध्ये स्त्री असते ना देवता, तिला पण देवता म्हटलं जातं. तशी याच्या घरामध्ये देवता नाही का? कोणते देवता आहे? अष्टमा सिद्धी ओळखतेद्वारे. म्हणजे त्याच्या बघा मोठे तुकोबरांच्या अभंगामध्ये भरपूर असे अभंग आलेले की तेव्हा त्यात आमच्या घरी काय परिणय
परिणय भाकरी भाक्षावया असं त्या ठिकाणी म्हटलेलं बघा. म्हणजे रिद्धी सिद्धी काम धेनू घरी, म्हणजे रिद्धी सिद्धी काम धेनू घरी हे सगळं आहे का नाही, हे सगळे त्यांच्या घरी. किंवा अष्टमा सिद्धी ओळगतेद्वारे न वजे अष्टमा सिद्धी ओळगतेद्वारे न वजे दुरी दवडिता. म्हणजे अष्टमा सिद्धी सेवेला आहे का नाही, आणि त्याला हाकलून जरी दिलं तर ते दवडिता न वजे ते जातात का, जात नाही. म्हणजे अशा पद्धतीनं काय त्या कुळामध्ये अष्टमा सिद्धी, म्हणजे हे कुळ कसं सांगायचे, साधकाला अनुकूल असणारं कुळ सांगायचे. म्हणून या ठिकाणी काय सांगतात की जयाची ग्रहदेवता आदिरिद्धी आणि त्या घराच्या कुळातली असणारी अष्टसिद्धी अष्टमा सिद्धी काय आहे, त्या देवता स्वरूप म्हणजे त्या ठिकाणी काय सेवा करण्याकरता आलेल्या असतात. खरं पाहिलं ना, जिथं ईश्वराची चिंता सतत चालू आहे, चिंतन चालूच आहे, मग जिथं ईश्वर तिच्या अंतःकरणामध्ये वास करतो, म्हणजे जिथं परमात्मा आला, जिथं लक्ष नित्य नयमन आम्ही ते प्राणी दुर्लभ, आणि लक्ष्मी वल्लभ आहे त्याजवळ. म्हणजे लक्ष्मी पण म्हटलं आणि वल्लभ पण म्हटलं, म्हणजे नवरा आला तर बायको नाही का बरोबर येत का, ती बाजूला राहणार आहे, ती बरोबरच आहे का नाही. म्हणजे मग लक्ष्मी वल्लभ तयाजवळ, लक्ष्मी पण आहे आणि वल्लभ नाम तो परमात्मा तिथं असतो की नाही. म्हणजे मग ते दोन्ही पण सेवेला आहे का नाही, दोन्ही त्या ठिकाणी काय करतात, सेवेला असतात. म्हणून अशा पद्धतीनं काय ती लक्ष्मी धरली तरी चालते, आहे का नाही, कामारी निरूपण करत असे तुकोबराय म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीनं हे अष्टमा सिद्धी, म्हणजे तुम्ही लक्ष्मी जरी घेतले तर काय वावगं वाटेल तुम्हाला, ती देवता नाही का लक्ष्मी सेवेला, ती सेवेला देवता आहे त्या कुळामध्ये. याच्यातला भाव आता मला आता पटलाय. म्हणजे मी काल रात्री पाहिलं पण मला नाही आठवलं, पण आता पटलं. आता माऊलींचं नाव घेतलं ना, म्हणजे त्यांचं स्मरण केलं का नवीन नवीन कसं काहीतरी आठवत राहतं असं. आईशी निज पुण्याची जोडी वाढीनले सर्व सुखाची कुळवाडी, ते जन्मे तो सुरवाडी योगच्युत. आईशी निज पुण्याची जोडी, अशा पद्धतीनं काय त्या कुळामध्ये निज मूळ चांगलं म्हणजे स्वधर्माने युक्त, म्हणजे हे पुण्य प्राप्त झालं. हे काय कोणाच्या मुंड्या पिरगळून आलेलं असतं का घरामध्ये, हे स्वधर्माने आलेले लक्षात घ्या. म्हणजे इथं स्वधर्माने आलं म्हणून याला काय म्हणायचं, निज पुण्य, म्हणजे आपल्या स्वतःचं आपल्या हक्काचं, आपण केले आपण खाये तुका वंदी त्याचे पाय, हे स्वतःचं असणारं पुण्य. आणि हे जोडे म्हणजे अशा पद्धतीनं त्याला त्या ठिकाणी काय होतं, प्राप्त होत असतं, आहे का नाही. आणि मग वाढी नेले सर्व सुखाची कुळवाढी, आणि अशा पद्धतीनं काय कुळवाढी आणि वाढणारी म्हणजे वाढणारी असणारी सर्व सुखाची काय कुळवाढी. कुळवाढी म्हणजे आपण म्हणतो ना उदीम व्यापार व्यवसाय असं म्हणतो की नाही. तुकोबराय म्हणतात ना त्या ठिकाणी, सुखाच्या व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे. म्हणजे सुखाच्या व्यवहार कोणते केले, सुखाचेच म्हणजे धर्मानियुक्त व्यवहार केले, आणि धर्मच वाढला त्यामध्ये. आणि धर्म काय देतो आपल्याला, सुख देतो, आणि अधर्म आपल्याला काय देतो, दुःख देतो. म्हणजे सुखाच्या व्यवहारी धर्माच्या व्यवहारी सुख झालं, आणि सुखाच्या व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोणत्याला मागे पुढे. आता मागं आणि पुढे काय, फक्त आनंदच आनंद आहे का, हा आनंद कधी कमी होणार आहे का, हा आनंद काय वाढता आनंद आहे. जसं म्हणतात की नाही तुकोबराय, आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे डोह आणि तरंग कशाचे, आनंदाचेच असणारे हे काय तरंग आहे. आणि हे कसं आहे, हा कुळवाढी म्हणजे हा व्यापार कसा आहे, हा कमी होतोय का, धर्मयुक्त असणाऱ्या पुरुषांच्या घरामध्ये भरपूर धर्म झाला, आता करा अधर्म, असं कधी असतं का ते धर्मच करत राहतात का, धर्माचाच मार्ग. तुम्ही ज्ञानेश्वरी आता सुरुवात केली, सुरुवातीला फार कळत नव्हतं, आता कळत राहिले, आता कळत वाढत चाललंय, बरोबर ना. आता ते काही कमी कळत चाललं का, आणखी जास्त कळत चालले, अधिक कळत चालले. तसं यांचा सुखाचा व्यवहार कसा आहे, वाढीनाला वाढत चालतो. म्हणजे हा व्यवहार हा व्यापार ही कुळवाढी हा उदीम हा व्यवसाय हा त्यांचा कसा आहे, वाढत चाललेला आहे त्या ठिकाणी. आणि पुढं अशा कुळामध्ये अशा प्रकारे सर्व सुखाचा व्यापार वाढीला लागलेला आहे किंवा वाढीत चाललेला आहे. ते जन्मे ते म्हणजे त्या कुळामध्ये जन्मे तो कोण, योगच्युत म्हणजे योगापासून भ्रष्ट झालेला, परमात्मा स्वरूपाच्या मार्गाला निघाला, परंतु परमात्मा स्वरूपाच्या मार्गाला निघत असताना गंतव्य स्थानाला प्राप्त झाला नाही, अलीकडं थांबला. म्हणजे च्युत म्हणजे अजून वेगळा राहिलेला आहे, म्हणजे तो अजून भ्रष्टच आहे का नाही, तो भ्रष्टच झालेला आहे, म्हणून तिथपर्यंत पोहोचला नाही. म्हणून आता कुठं पोहोचलेला आहे, त्या कुळामध्ये त्या गावामध्ये पोहोचलेला आहे. अजून पुढे त्याला पंढरपूरला जायला
उशीर आहे का नाही. म्हणजे इथलं सगळं आता इथं काय करणार आहे, तो चांगल्या प्रकारची तयारी करणार आहे. असं घालून बळकट झालो कळी काळावरी धिट केली पाय वाट भव सिंधूवरून अशी कंबर कसून आणि उचलतं पाऊल घेऊन आणि आता काय करणार आहे, तो पुढच्या मार्गाला जाणार आहे. पण आता कुठे आहे, आता ह्या ठिकाणी आपण पाहिलं काय, आयशी निज पुण्याची जोडी वाढी नले सर्व सुखाची कुळवाडी ते जन्मे तो सुरवाडी योगच्युत. अशा प्रकारे तो त्या धर्मापासून पुण्यापासून सुख आणि ते सुख वाढीला लागलेलं आहे. अशा सुखामध्ये त्या ठिकाणी काय आहे, तो योगच्युत झालेला पुरुष जन्माला प्राप्त होतो. असा इथपर्यंत आपण विचार पाहिला. आता उद्याचा उच्चार आपल्याला जरा याच्यापेक्षा वेगळ्या स्वरूपाचा करायचा. म्हणजेच काय, सगळेच अशा कुळामध्ये जन्माला येतात असं मात्र कुठं पाहायला मिळत नाही. सगळ्यात नाथ महाराजांसारखे श्रीमंत असतात असं मात्र पाहायला मिळत नाही. कधी कधी तुकोबरायांसारखी बिकट परिस्थिती सुद्धा पाहायला मिळत असते. कधी कधी नाथबाबांच्या घरी जन्म झाला तर तुकोबरायांच्या घरी जन्म नाही होणार का? तुकोबरायांच्या पण घरी जन्म होऊ शकतो. नाही तुकोबरायांच्या घरी झाला तर मग मग आता चोखोबरायांच्या घरी पण जन्म होऊ शकतो आपला. कुठे जन्म होऊ शकतो, कोणत्या जातीमध्ये होऊ शकतो, कोणत्या बिकट परिस्थितीमध्ये जन्म होऊ शकतो. परंतु झालाय जन्म तरी पण माऊली आपलं काय करणार आहे, त्या कुळामध्ये तिथं जरी जन्म झाला तरी तिथंही समाधान आपलं होऊ शकतं. मग उद्या तो विचार आपल्याला पाहायचा आहे. उद्याचा विचार आपण उद्याला पाहू. आता वेळ झाला, थांबून घेऊ. रामकृष्ण हरी. पुंडलिका वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राधे राधे. राधे राधे. रामकृष्ण. आता आहे ना, शंका जर आपल्याला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराज तो अभंग असा होता, विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकाशले, हा हा. अवघ्याची झाले ब्रह्मरूप, अवघ्याचे झाले ब्रह्मरूप. वा. रामकृष्ण हरी किंवा महाराज. अवघ्याची देह ब्रह्म झाले समजा. हा 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 हा, बरोबर असं चालू. त्या प्रसंगालाच आठवत होतो अभंग, पण तो कधी पाठात नाही ना. कुठंतरी आपलं असं ऐकलं ना, ते खोडत नाही ते शोधला आता, हा. ते आम्ही ना शोधून सांगितलं. एकदा ते खोडतला आहे ना कार्यक्रम होता सावता महाराजांच्या मंदिराचा, आणि जाता जाता कुठंतरी लगेला थांबायचं होतं काहीतरी. तिथं जरा थोडं थांबलं होतं. मग तिथं ते मोबाईलमध्ये ते लता मंगेशकरचं ते गोपीचा भावगीत पाहत होतो. त्याच्यामध्ये पुढचा अभंग आला, विश्वाचे अर्थ अवघे प्रकाशले माझे म्हणे. आणि मग ते तेव्हाच माझ्या ते कानावरती असं सहज पडलं. त्याने त्याच्यातला मला भाव सांगितला. महात्म्यांच्या मुखातून आलं का ते कानामध्ये, बरोबर कानावचनाची भेटी. ते असं फिट राहतं, ते काही कुठं जात नाही. पण बरेच दिवस ते ऐकलं नाही ना, मग ते असं विरल्यासारखं होतं. म्हणून ते कसं आहे, मागचे पुढचे शब्द कधी कधी कळत नाही. मग ते कसं होतं, तुमच्यासारख्याने जरा थोडं वेळेला जरा सहकार्य केलं की मग ते बरोबर ती वेळ निघून जाते त्याच्यामध्ये. इथं काय आहे, इथं करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. म्हणजे हे आता समजा ते आई जरी बोलले का नाही, हे सगळे बोलले, तुम्ही सांगितलं का नाही, हे काय होतं, ते उलट त्या पाठाला अनुकूल वातावरण तयार होतं. आता याला कसं, आता अनुकूल वातावरण तयार झालेले, आता याला काही काळजी आहे का? आता इथं डंप त्याला ते, आता तुम्ही आता गाड्यांचं काम करता तिथं ते चाग आऊट आहे का, आता जंप मारणारा आहे का, डग आहे का त्याला, असं सरळ चालन का नाही गाडी. तसं आता हे वातावरण, तसं ह्या पाठाला जर असं वातावरण असं सरळ असलं ना, फार छान होतं. आता काय होतं, सुरुवातीला काही लोक असे समोर येतात, माना हलवतात, वा आपल्याला पण वाटतं वा छान आहे, आता माना हलवतात. मग त्यांच्याकडे बघून आपल्याला अवसान येतं, नाही का. माऊली म्हणले की नाही, आता दे जो अवधान, आता अवधान द्या, आहे का नाही. पण मग आता त्यांच्याकडे बघून ते बोलायचं, पण तेच असे गायब होतात. आपलं अशा पार मान अशी मुरगाळ अशी अवस्था. पण सगळे असं थोडं आले ना समोर, म्हणजे मग ते बरं वाटतं. त्याच्यात जरा थोडं मला सांगा. आता आपले दादा नेहमी सांगतात, पार नेहमी मी कथेमध्ये बघतो ना, हा भाव कधी जे करतं त्यालाच कळतं. तुम्ही बघून बसा, तुम्ही प्रवचन करायला जा, प्रवचनामध्ये 1-2 लोक जर समोर असली, तुम्हाला काय वाटेल बरं? कसं तुम्हाला येईन का अवसान सांगायला? येणारच नाही सांगायला. आता हा मनातला भाव कोणाला सांगता, कुठपर्यंत सांगता आता. म्हणून मला एवढंच म्हणायचं का,
आहेत म्हणजे मी काय सगळ्याला नावं नाही ठेवत, पण एवढंच होतं का ते पार किती पण जसं लेकरू त्या ठिकाणी ना आई वडील थकून आले, पण लेकराकडे बघून त्यांना अवसन येतं का नाही, त्यांना अवसन येतं. तसं मग प्रत्येकाचं असं होतं का आपल्या मिसळावांना आहे ना, ह्या सगळ्या लोकांना मंडळींना भरगच्च पाडताना, माना हलवताना असं पाहिलं ना की त्यांना अवसन येतं चांगलं. मग अवसन असं येतं ना की माऊली पण कृपा करतात विशेष स्वरूपाचे. ते म्हणतात आता वाटणारे लोक आलेत बरं का, आता घेणारे लोक आलेत बरं का. मग घेणारे आलेत ना, म्हणजे ते संत काय करतात, असं काय कृपा प्रसादाचं दान मिळतात की कल्पंतीना सरेना, कल्पांतापर्यंत कधी सरत नाही. म्हणजे हे परंपरेनं आलेलं असतं. काय माहिती माऊली कधी कोणती गोष्ट वधून घेईल आणि कोणती गोष्ट अंतःकरणामध्ये ते शेवटच्या काळापर्यंत टिकून राहील. आता त्या आईनं सांगितलं की नाही, डॉक्टर बाबांना खरंच इतके इतके त्रास असतात. दोन्ही पण डॉक्टर आहे, पण दोन्ही पण इतके आजाराने ग्रस्त आहे, पण एवढी सुद्धा छटा आणि चेहऱ्यावरती पाहायला भेटत नाही. म्हणजे कसं नित्य नावादिवस, इतकं आनंदात त्यांचा नित्य नावादिवस असतो की त्यांचं सुख त्यांचं त्यांना माहिती. आणि आपल्याला थोडं जरी काही ऊन पडलं रे पडलं का आपण सारं घरदार डोक्यावर घेतो. बस मला काही गरज नाही, मला काही याची आवश्यकता नाही, तो असंच वागत नाही, तो तसंच वागत नाही. म्हणजे लोकांचं काय सांगायचं, आपण आपल्यापाशीच फक्त बघायचं. पण साधू संतांचं मात्र फार. ते म्हणले जैस का काय का भृगूचा उपकारो कैसा भृगूचा आपकारो, तो मानुनी प्रिय उपचारो, तो शिचेना शारंग धरो गुरुत्वासे. त्या भृगूने काय लात मारली भगवंताच्या छातीवरती, पण तोच काय गुरुनी दिलेला प्रसाद आहे आणि तो सहन केला त्याने, भगवान विष्णूने, आहे का नाही. मानुनी प्रिय उपचारू, माझ्यासाठी माझ्या गुरुने काय केला, उपचार केलेला आहे त्या ठिकाणी. आणि तोशीचेना शारंग धर गुरुत्वशी, गुरुत्व भावाला येऊन अशा पद्धतीनं तो सेवन केला, तोषला त्या ठिकाणी. किती व्यापक अंतःकरण असेल बरं त्यांचं. याचं व्यापक अंतःकरणाचं ह्या महात्म्याच्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि असं कधी त्या महात्म्यांचं आठवलं की जसं माऊलींना अवसन येतं ना, तसं आपल्याला पण माऊलींच्या मागं अवसन येतं. काय येतं अहो, आता त्यांच्या मनातला भाव आता आपल्या मनामध्ये जर प्रगट व्हायला लागला तर मग आता जणू काय माऊलींनाच असं बोला वाटतं, माऊलींना असं सांगा वाटतं. आपल्याला कधी आता याचा काय विचार केला का आपण का असं बोलावं म्हणून. माऊलींची कृपा झाली ना, साधू संतांची कृपा झाली ना, तर पाठ थांबाय पाहिजे नाही का आपल्याला. मी पण आता